नमस्कार, मी सुलेखा तळवलकर. दिल के करीबमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आता मी यांची काय ओळख करून देऊ? बस नाम ही काफी है. दिलीप प्रभावळकर. कॅन यू इमॅजिन? मी खूप एक्साइट झाले. नमस्कार. नमस्कार. दिलीप काका, दिल के करीबमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. केव्हापासून यायचं राहिलं होतं ते. हो ना, आणि थँक्यू व्हेरी मच. बरं, तुम्ही दिल के करीबचे एपिसोड बघितलेत का? हो, बघितले, बरेच बघितलेत, पण अगदी रेग्युलरली नियमितपणे असं बघितलं गेलं नाहीये, पण बघितलेले आहेत. मला खूप आवडतात. थँक्यू. आणि तुझी सहजता ती विचारण्यामधली, आणि ते पण आपोआप फुलतात बघणं. तसं मी पण आज म्हणजे होपफुली तसंच काय म्हणतात मोकळेपणाने सगळी सुचू देत मला उत्तर तुझ्या प्रश्नांची. तुम्ही एपिसोड बघितले तर तुम्हाला डेफिनेटली माहित असेल की तुमचं स्वागत भरपूर गिफ्ट्स देऊन करू आणि मग गप्पांना सुरुवात करूया. चालेल. आपली एक मैत्रीण आहे निलिमा अमित, जी एक रेकी हीलर आहे, लाईफ कोच आहे, आणि त्यांनी खूप सुंदर एक पुस्तक लिहिलंय, एक आयुष्य अनेक प्रवास, आनंदी जीवनाचं रहस्य. तुमच्यासाठी भेट म्हणून पाठवलंय. थँक्यू. त्याचा खूप उपयोगी होईल. ओके. आणि हे Amazonवर अवेलेबल आहे, मराठी आणि इंग्लिशमध्ये सुद्धा. अच्छा. त्यात तुमच्यासाठी काहीतरी एक लिहिलंय वाटतं तुम्ही. पहिल्या पानावरती नोट असेल. खऱ्या विद्यार्थ्याला सुट्टी कधीच नसते. सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते. लव्ह अँड ब्लेसिंग्स, निलिमा अमित. वा, छान आहे. पार्ट टू अ ब्लिसफुल लाईफ, वन लाईफ मेनी जर्नीज. वन लाईफ मेनी जर्नी खूप चांगलं. याचा उपयोग होईल, बघीन मी. रोहन प्रकाशांनी खास तुमच्यासाठी एक खूप सुंदर कादंबरी पाठवली आहे, ओरहान पामुक यांची, द रेड हेड वुमन. सो बेसिकली ओरहान पामुक जे आहेत ते नोबल पारितोषिक विजेते लेखक आहेत, आणि नवीन विचार आणि ग्रीक पुराणकथा यांची सांगड घालून त्यांनी ही कादंबरी लिहिली आहे. तुमच्यासाठी भेट म्हणून पाठवली आहे. वा, नवीन विचार आणि ग्रीक पुराणकथा. ओके ओके. अगदी वेगळं आहे, विषयही वेगळा खूप. थँक्यू. आणि RDK20 हा जर का कुपन कोड आपल्या दिल के करीबच्या प्रेक्षकांनी वापरला तर रोहन प्रकाशांनी त्यांच्या सगळ्या पुस्तकांवर 20% डिस्काउंट सुद्धा ठेवला. आपली एक इंदोरची मैत्रीण आहे, स्वाती जोशी फाटक, आणि त्यांनी ना हिंदी लघुकथांचं एक पुस्तक लिहिलंय, अनया नावाचं. तुमच्यासाठी भेट म्हणून पाठवलंय. सो बेसिकली काका, आपल्या आजूबाजूला काही लोक असतात, काही घटना घडत असतात, ते कदाचित आपल्यापर्यंत पोचत नाहीत, तर त्यावर ते आपल्यापर्यंत पोचाव्यात ह्या दृष्टीने हे पुस्तक. थँक्यू. थँक्यू. गोष्टी स्वरूपात आहे. ओके ओके, थँक्स. आपली एक साताऱ्याची मैत्रीण आहे, डॉक्टर आरती सोमण, आणि स्किन केअर प्रॉडक्ट्स त्याचा ब्रँड आहे, हर्बल प्रॉडक्ट्स आहेत हे सगळे, निसर्ग हर्ब्स म्हणून. आणि तुमच्यासाठी त्यांनी ऑइल्स पाठवलेत. बॉडी ऑइल आहे, फेस ऑइल आहे, स्क्रब आहे, फेस स्क्रब, आणि लॅव्हेंडर सोप आहे. अरे बापरे. या सगळ्याचाच उपयोग आहे, तरुण दिसायला उपयोग होईल मला. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि हे सगळे ऑर्गॅनिक आहेत प्रॉडक्ट. ओके ओके. वा, चांगलेच गिफ्ट. बरं, NH25 हा जर का कुपन कोड दिल के करीबच्या सगळ्या प्रेक्षकांनी वापरला तर तुम्हा सर्वांसाठी निसर्ग हर्बच्या सगळ्या प्रॉडक्ट्सवर 25% डिस्काउंट सुद्धा आहे. आपली एक मैत्रीण आहे अस्मिता पेंडसे, जिच्या ब्रँडचं नाव आहे अस्मी आर्ट्स, आणि ही ठाण्याची आहे. तिने तुमच्यासाठी एक मस्तपैकी ना वुडन आर्ट वर्क हे पाठवलेलं आहे, म्हणजे लाकडावर केलेलं हे काम आहे. अरे वा. ती स्वतः कमर्शियल आर्टिस्ट आहे. ओके ओके. आणि अगदी नेम प्लेट्स पासून वॉल क्लॉक्स पर्यंत सगळं बनवते, आणि लाकडात. सुंदर आहे, छान, मस्तच आहे. थँक्यू सो मच अस्मी. थँक्यू. आपले एक अतिशय दिल के करीब मित्र आहेत,
प्रीतम थोरात, ज्यांच्या ब्रँडचं नाव आहे कलर बग्स, आणि त्यांनी हाताने हे तुमच्यासाठी बनवलंय, पेंट केलंय आणि त्याचा कोलाज केलाय. वा, फारच छान आहे सुरेखा. आपण यातल्या 1-2 भूमिकांबद्दल तरी बोलूया. अशी मला तर असं वाटतं सगळ्याच भूमिकांबद्दल चांगलं बोलूया. आपल्या गप्पांमध्ये या येऊ देत भूमिका. हो, हो. छान केले खूप. खूप मस्त. थँक्यू प्रीतम दादा, थँक्यू सो थँक्यू मच. इतकं प्रेमाने करतात ना सगळे, आणि म्हणजे दिल के करीबवर खरंच सगळ्यांचा जीव आहे. आपले आणखीन एक मित्र आहेत अद्वैत बापट. सहज हवन एंटरप्राइज ह्या ब्रँडचं नाव आहे त्यांच्या, आणि ऑर्गॅनिक गुळापासून बनवलेला खरवस तुमच्यासाठी खास पाठवलाय त्यांनी. हो, अच्छा, ओके ओके. मला खूप आवडतो. थँक्यू व्हेरी मच. हा लगेच खाल्ला पाहिजे. हे अद्वैत बापट. हो, त्यांनी सांगितलं अच्छा. मी खरवस बनवतो आणि कॅमेरा हे करतो, हँडल करतो. आपले आणखीन एक गोड मित्र आहेत निशांत आवळे, ज्यांच्या ब्रँडचं नाव आहे चेरी पिक, आणि त्यांनी तुमच्यासाठी एक मस्तपैकी केबिन बॅग पाठवली आहे. याचा उपयोग होईल, कारण आता मी प्रवासाला चाललोय युरोपला अरे वा पुढल्याच आठवड्यात. वा वा वा, बघतो मस्त. कसं हे पै नेता येतील का बघतो. थँक्यू. ही केबिन बॅग आहे, आपल्या बरोबर कॅरी ऑन लगेज मध्ये हो. आपण घेऊन जाऊ शकतो. ओके ओके, थँक्यू. निशांत दादांनी चेरी पिकच्या सगळ्या बॅग्सवर 35% डिस्काउंट सुद्धा ठेवलाय. सो थँक्यू सो मच. सो आपण आता जिथे बसलोय तो आहे अप्रतिम साडीज, हा एक ब्रँड आहे, त्याचा स्टुडिओ आहे. हा आहे आपली खूप गोड मैत्रीण आहे एक, मीनाताई इनामदार. आणि मैत्रीण अशासाठी म्हणते की ती खरंच आपली मैत्रीण आहे. वयाने आपल्या म्हणजे माझ्यापेक्षा खूप मोठी आहे, पण स्वभावाने अतिशय गोड आहे आणि दिलके करीबच्या दिलके करीब आहे. सो मीनाताई, थँक्यू सो मच. स्टुडिओ खूप सुंदर आहे, आणि अप्रतिम साडी सुद्धा मी नेसली आहे, ती सुद्धा अप्रतिम आहे. थँक्यू सो मच. सो गप्पांना सुरुवात करूया. त्याआधी मला तुम्हाला विचारायचंय की हा शर्ट कुठून घेतलाय? खूप मस्त आहे. हा अनेकांना आवडतो. अशा हं. तऱ्हेचे काय एक शर्ट नाही, हं. अशा तऱ्हेचे मी बरेच घेतलेले आहेत. मंगल केंकरे, अरे वा, मंगल वाटलं. केंकरेनी हा हे केले, डिझाईन केलेले आहे आणि तिच्याकडून घेतले. आणि खूप लोक घेतात आणि खूप लोकांनी घेतलेले शर्ट खूप लोकांना आवडतात. वा तर मी असे माझ्याकडे बरेच कलेक्शन आहे, हं. त्या असं अगदी आयडियल आहे. वा, मस्त आहे, मस्त आहे, खूप सुंदर. मंगलताई, फॅन्टॅस्टिक. सो आता सुरुवात करूया गप्पांना. सगळ्यात आधी मला तुम्हाला विचारायचंय की तुमच्या आयुष्यात भरपूर माणसं आली, काही अशी सुद्धा असतील जी तुमच्या अतिशय दिलके करीब असतील, ज्यांच्यामुळे तुमचं आयुष्य बदललं असेल. त्यांच्याबद्दल आम्हाला काही सांगू शकाल का? हो, हा खरं म्हणजे सुरेखा खूप वेगळा आणि चांगला प्रश्न आहे, कारण तसे मुलाखती माझ्या खूप झाल्यात, वेगळ्या तऱ्हेचे प्रश्न असतात. पण हा जो प्रश्न आहे की माझ्या दिलके करीब आलेल्या माणसांचा किंवा जवळ आल्यामुळे दिलके करीब झालेले अशा माणसांबद्दल बोलणं एक वेगळा काय म्हणते वेगळं निमित्त आहे. कारण ही माणसं जी आहेत, वेगवेगळी माणसं आहेत, ती माझ्या वाट बदलण्याला किंवा मार्ग बदलण्याला, दिशा बदलण्याला किंवा मला घडवण्याला ती कारणीभूत झालेली आहेत, निमित्त झालेली आहेत. म्हणून त्यांच्याबद्दल बोलणं मला असं वाटतं की खूप महत्त्वाचं आहे. त्यातले काही जी मंडळी आहेत ती खूप जणांच्या मार्गात त्यांनी बदल घडवलेले आहेत. म्हणजे पु ल देशपांडे, विजय तेंडुलकर, जयवंत दळवी यांच्या नाटकांमध्ये काम करण्याचा, त्यांच्या जवळ जाण्याचा अनुभव मलाही आला. पण मी आणखीन काही वेगळ्या माणसांबद्दल सांगणार आहे की ज्यांच्यामुळे माझ्या आयुष्यात काही घडू शकलं आणि ते त्याच्याबद्दल फारसं बोललं गेलं नाही. तर मला स्वतःला असं वाटतं की मी एक पहिल्यापासून म्हणजे लहानपणापासून तरुण वयापर्यंत वगैरे असा एक सर्वसामान्य मुलगा होतो. म्हणजे ज्याला असं म्हणता येईल की काठाकाठाने चालणारा. पण मला पाण्यात ढकलायचं काम या मंडळींनी केलं. म्हणजे मी आपसूक मग हात मारायला लागलो, तरंगलो, पोहायला शिकलो. तर यांच्यामुळे सगळं घडलं. म्हणजे तुम्हाला काही काही आयुष्याच्या टप्प्याटप्प्यावर अशी माणसं भेटतात जी निमित्त ठरतात की तुम्हाला काही वेगळ्या वळणार. मग तुम्ही अरेच्या यांच्यामुळे माझं असं झालं, असं आपण आपल्या जडणघडणीमध्ये त्यांचा खूप वाटा असतो. त्याचे पहिले म्हणजे माझे वडील,
त्यांना बाबाच म्हणायचो मी. तर त्यांनी अगदी काय त्याला म्हणतात ते असे मितभाषी आणि मृदुभाषी होते. पण त्यांनी मला अनेक गोष्टींसाठी प्रवृत्त केलं आणि आम्हाला त्यावेळेला लक्षात आलं नाही लहानपणापासून. मी आणि माझा धाकटा भाऊ आम्ही दोघेजण तर त्यांनी आम्हाला खूप काही गोष्टी करायला शिकवल्या, लावल्या. अगदी अगदी उदाहरणं 1-2 द्यायची झाली तर त्यांनी मला खूप लहान वयामध्ये मी दादरला राहायचो. तर महात्मा गांधी स्विमिंग पूलमध्ये शिकायला पाठवलं. बाबा कशाला आता इथे पाठवलं मला. तर ते मी फार लवकर शिकलो. त्या शिकण्याचा मला पुढे ॲक्टिंगमध्ये उपयोग झाला. सिनेमात 3 सिनेमामध्ये मी केवळ चांगला पोहू शकत होतो म्हणून मी बुडण्याची ॲक्टिंग करू शकलो. म्हणजे कौशल्य नसल्याची ॲक्टिंग कौशल्य असल्याशिवाय करता येत नाही किंवा कौशल्य असलं तर अधिक चांगली करता येते. हे त्याच्यामुळे एकडा भूताचा मध्ये अशोक सराफ मला विहिरीत ढकलतो किंवा चिमणराव गुंड्याभाऊमध्ये मी स्काउट मास्टर म्हणून मुलांना पोहायला शिकवतो. छक्के पंजेमध्ये सविता प्रभुणे माझ्या अपोजिट होती. तर ते त्यांचं आमचं पाण्यातलं गाणं होतं. तर त्याच्यामध्ये सगळ्यात प्रत्येक सिनेमात मी गटांगळ्या खातो असं होतं. तर ते गटांगळ्या खात होते याचा उपयोग असा बाबांचा मला नंतर होत गेला. बाबांच्या एकूण माझ्या प्रवृत्त करण्याचा मला वाचनाची आवड त्यांनी लावली मला खूप. मी आणि माझा भाऊ आम्ही दोघे मराठी माध्यमातले. आम्हाला 8वी पासून इंग्लिश होतं. तर बाबांनी मला ही काही गोष्टी अशा फोर्स न करता किंवा सक्ती न करता अशा करायला प्रवृत्त केलं. असं ते वाचनाची आवड, टेल ऑफ 2 सिटीज किंवा शर्लॉक होम्स किंवा अशा तऱ्हेची काही जी वॉरवरची पुस्तकं. तर ती वाचनाची गोडी पी.जी. वुडहाऊस नंतरच्या काळात असे त्यांच्यामुळे मला वाचनाची गोडी लागली आणि त्याचा मला उपयोग झाला खूप पुढे. तसे माझे बाबा होते. आणि एक गमतीचा भाग सांगतो. बहुतेक सगळ्या घरांमध्ये अरे वाटेल त्या ॲक्टिव्हिटीज करू नको, आधी अभ्यासाकडे लक्ष दे असं म्हणतात. माझ्या बाबांनी मला मी खूप ॲक्टिंगमध्ये बिझी असताना अगदी शांतपणे शेजारी येऊन बसून मला विचारलं, तुझी खूप धावपळ चालली मी बघतो, तू ही ॲक्टिंग ही करिअर का करत नाहीस असं त्यांनी मला विचारलं होतं. आणि त्यावेळेला मी माझ्या स्वप्नात सुद्धा नव्हतं, कारण मी त्यावेळेला ऑलरेडी शिक्षण झालं होतं माझं डबल ग्रॅज्युएशन झालं होतं, MSc विथ बायोफिजिक्स फर्स्ट क्लास. 1 वर्ष मी भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरला रेडिएशन टेक्नॉलॉजीचा डिप्लोमा केला होता. आणि माझ्या मनात त्यावेळेला रिसर्च करायचं होतं जेनेटिक्स मॉलिक्युलर बायोलॉजीमध्ये. आणि मी एका फार्मास्युटिकल कंपनीमध्ये नोकरी करत होतो. चांगली नोकरी होती मला. आणि हे हौशी नाटकं करत होतं मतकरींच्या ग्रुपमध्ये किंवा एकडा भूताचा सिनेमा माझ्या रजेत वगैरे असं. बाबा येऊन बसले आणि माझी ते म्हणत होते की तू करिअर कर. तर मीच त्यांना सुनावलं, म्हटलं बाबा ह्याच्यावर करिअर नाही होऊ शकत, अतिशय बेभरोशाचं क्षेत्र आहे असं मी त्याला सांगितलं. आणि ते म्हणाले अरे बघ मला असं वाटलं की तुला ह्याच्यात खूप गती आहे, खूप रस आहे, खूप आवड आहे, तर तू ह्याची करिअर कर म्हणून. तर मी त्याला काही मनावर घेतलं नाही म्हणून. त्याच्यानंतर मग ज्यावेळेला मी खरोखरच करिअर हसवापसवी नावाचं नाटक मी लिहिलं, डायरेक्ट केलं आणि 6 त्यात भूमिका केल्या आणि त्याला खूप यश मिळालं. इतक्या लेट मी पूर्ण वेळ सायन्सची करिअर सोडून ॲक्टर व्हायचा निर्णय घेतला, ॲक्टर रायटर. तेव्हा ते नव्हते, त्याच्यामुळे त्यांनी पुढचं बघितलेलं होतं सगळं, म्हणजे ते भविष्यवाणी त्यांची खरी ठरली. तर हे एक्सेप्शनल आहे. त्यांनी मला सांगणं आणि त्यांनी काहीतरी बघणं पुढच्या भविष्यामध्ये, तर ते त्यांनी माझ्यासाठी ते हे केलं होतं. एवढे मला आठवते की हसवापसवीचं थोडंसं ते काय म्हणतात त्याला इमोशनलच हे होतं ते की हसवापसवीचं जेव्हा आमच्या घरात ट्रायल चालली होती, अशोक पांगम म्हणून मेकअपमन होते. तर ते म्हणारे अरे तू दिलीप काळजी करू नकोस, मी तुला पटपट चेंजेस करतो, 6 भूमिका आपण करूया, 2-3 मिनिटात तुला मी कम्प्लीट बदलतो. ती ही ट्रायल आमच्या घरात चालली होती दादरच्या. आणि बाबा त्यावेळेला ऑलमोस्ट डेथ बेडवर होते. त्यावेळेला त्यांनी ते नाटक बघितलं नाही. तर त्यावेळेला मी एक मेकअप केला, एक गेटअप केला. चिमणराव, मग तो वांटून पिनपिन चायनीज प्रिन्स, नाना कोंबडीवाला तो दात, दीप्ती प्रभावळकर पटेल लुमुंबा, बॉबी मॉड कॉलेजातला आणि 89 वर्षाचे कृष्णराव हेरमकर, असे एक करून मी त्यांच्या समोर जाऊन उभा राहत होतो आणि ते असे बघत होते आणि क्षीण हसत होते. तर त्यांनी ती कॅरेक्टर्स बघितली पण नाटक नाही बघितलं. मग नाटकाच्या आधीच ते गेले. सांगायचा मुद्दा की हे माझ्या लक्षात राहिले आणि त्यांनी मग त्यांची ती भविष्यवाणी खरी ठरली. आणि पुष्कळ वर्षानंतर मी फुल टाईम एक पूर्ण वेळ अभिनेता आणि पार्ट टाईम लेखक झालो. तर ते आहे त्यांच्या बाबतीत जरा फार वेगळं बाबांच्या बाबतीत होतं की त्याने मला अनेक गोष्टीच्यासाठी स्विमिंग म्हणा,
जिम्नॅशियममध्ये जाणं. तळवलकर जिम्नॅशियम नाही, पण तिथे आमच्या जवळ एक जिम्नॅशियम होतं. त्याचा माझा कधी बॉडी ब्युटिफुल तसं काही झालं नाही, पण फिटनेसचं वेळ तेव्हापासून मला एक हे केलं, वाचनाचं वेळ म्हटलं त्यामुळे. अशा वेगवेगळ्या गोष्टी. ड्रायव्हिंग खूप लवकर शिकलो मी. तर तसं ते त्यावेळेला खूप हे सगळं नवीन होतं. स्पोर्ट्ससाठी एनकरेज केलं. तर या सगळ्या गोष्टीचा मला पुढे उपयोग झाला. स्पोर्ट्सचा पण झाला, स्पोर्ट्सच्या आवडीचा. मी नंतर मी जे गुगली कॉलम वगैरे लिहित होतो, तर त्या स्पोर्ट्सच्या आवडीचा उपयोग झाला. या सगळ्याच्या मागे काही न बोलता, सक्ती न करता माझे बाबा होते. तर अशा काही व्यक्ती आहेत. आणखीन एक फारसं बोललं न गेलेलं किंवा फारसं मी सांगितलेलं नाही मुलाखतींमध्ये, की दूरदर्शनचे निर्माते होते विनायक चासकर. तर त्यांच्याबद्दल मला एक कृतज्ञता नेहमी व्यक्त करावीशी वाटते. कारण रत्नाकर मतकरींच्या ग्रुपमध्ये मी होतो, तर तिकडे मला एक प्रोसेस ऑफ फाइंडिंग युअर सेल्फ, म्हणजे स्वतःला शोधण्याची प्रक्रिया ही मतकरींच्या ग्रुपमध्ये सुरू झाली. मतकरींचा माझ्यावर खूप विश्वास होता. अनेक वेळेला रोल्स त्यांनी मला जे दिले, तर त्यांच्या माझ्यावरच्या विश्वासामुळे माझा आत्मविश्वास वाढला. तर चेटकी, आता ती आत्ताची वैभव मांगलेनी केली, ती ओरिजिनल चेटकी माझी होती त्यावेळेला. किंवा मला अजिबात न शोभणारा आर्मी ऑफिसरचा रोल, हे सगळं मतकरींनी माझ्या गळी उतरवलं. तर तो तिकडे माझी एक स्वतःला काय म्हणतात शोधण्याची प्रक्रिया झाली. पण चासकरांकडे स्वतःला सिद्ध करण्याचे प्रयत्न झाले. म्हणजे रायटर म्हणून आणि ॲक्टर म्हणून टी व्ही माध्यमात. आमच्या हाऊसिंग कॉलनीमध्ये मी एक नाटक केलं होतं, स्वतः लिहून प्रेझेंट केलं होतं. तिकडे काहीही आम्ही केलं की उत्तेजन देणारे प्रेक्षक असायचे. आमच्या हाऊसिंग कॉलनी 135 लोकांची होती, खूप मोठी होती, शारदाश्रम. तर तिथे तर केलं आणि ते बघायला मतकरी आले होते. तर आमचं एक नाटक चालू होतं, रत्नाकर आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा. त्यांना ते खूप आवडलं, म्हणजे चांगलं आहे हे. आणि त्यावेळेला ते गजरा कार्यक्रम ते एक अँकर करायचे. चासकर गजरा कार्यक्रमाचे निर्माते दिग्दर्शक होते. तर त्यांनी रेकमेंड केलं की असा असा हा दिलीप प्रभावळकर मुलगा आहे. त्यांनी आपल्या हाऊसिंग कॉलनीमध्ये एक छान एक केलेले नाटक, लघुनाट्य केलं. एक हॉलिवूडची फिल्म आली होती प्लाझा स्वीट नावाची, त्यात वॉटर मॅथ्यूचे 3 रोल्स होते. तर ते काहीही बघितलं की आपण हे करायला पाहिजे म्हणून मी त्याचे ॲडॅप्टेशन करून एक हनीमून हॉटेल रूम नंबर 12 नावाचे एक लघुनाट्य लिहिलं. त्यात 3 रोल्स केले आमच्या कॉलनीमध्ये. कॉलनी पुरतं होतं. तर ते मतकरींनी बघितलं आणि ते रेकमेंड केलं. आणि चासकरन म्हणाले बस समोर, वाचून दाखव मला. वाचून दाखवलं तू. आणि तर चासकरांनी ते ऐकलं. मला कळे नाही ना ते इम्प्रेस झाले न झाले. मी अगदी म्हणजे काय म्हणतात त्याला, नोकरीच्या शोधासाठी ॲप्लिकेशन घेऊन जाणाऱ्या मुलासारखं मी गेलो होतो, स्क्रिप्ट वगैरे घेऊन. आणि मग ते त्यांच्या दूरदर्शनच्या केबिनमध्ये वाचून दाखवलं. मग त्यांनी ते असं ऐकत होते. तर मला कळे ना ह्यांना इंटरेस्ट वाटतोय काय, ऐकता ऐकता झोपतायत म्हणून. माझ्या पेंग आले त्यांना. तर ते म्हणाले अरे हे चांगलंच लिहिलंस तू, आपण हे करूया गजरासाठी म्हणे यातले एक भाग. त्यांच्या त्या वाक्यानी ते माध्यमाचे दरवाजे उघडले माझ्यासाठी. म्हणजे ते म्हणाले की हे करूया. ते मी टी व्ही माध्यमात जे शिरलो ते एका वाक्यामुळे. मग तिथे चासकरांकडे मी अनेक स्किट्स स्वतः लिहून केली. सुरेश खऱ्यांच्या गजऱ्यामध्ये दया डोंगरे वगैरे असायच्या, त्यात कामं केली. मतकरींच्या गजऱ्यामध्ये केली. स्वतः लिहून स्किट्स खूप केली. त्यातले एका स्किट मध्ये मी लिहिलेल्या एका कॅरेक्टरमुळे वेजा जोगळेकरांनी मला चिमणराव करतो का विचारलं. चिमणरावमुळे मी घराघरात पोहोचलो वगैरे वगैरे वगैरे. मग मी पुढे सिरियस केल्या काही. पण ही सुरुवात चासकरांमुळे झाली. चासकरांनी मला अनेक करायला प्रवृत्त केलं. तू लिहि रे, मग आपण बघू काय करायचं ते वगैरे. असं तर मी आता आणखीन काय नवीन करता येईल. म्हणजे लेखनातले नाही ते आपले नुसते अभिनयातले नाहीत, लेखनातले पण प्रयोग होते. एकच उदाहरण देतो, म्हणजे तसे बरेच काय काय केलं तिकडे. पण एक उदाहरण म्हणजे मी दळवींचं नातीगोती नावाचं नाटक केलं होतं. त्यात मी मतिमंद मुलाचा बाप होतो. अतुल परसुरे मतिमंद मुलगा होता. दळवींचं नाटक, वामन केंद्रे डायरेक्टर. चौकट राजा, मी चौकट राजाचा रोल केला आईजवळला. तो आपल्या बोलण्यात पुढे कधी रात्र आरंभ नावाचा स्किझोफ्रेनिक पेशंट केला. ही मानसिक संतुलन बिघडलेल्या विषयांवरच्या कलाकृतींमध्ये मी नंतर कामं केली. पण ही सुरुवात चासकरांकडे झाली. म्हणजे मी स्वतः ते म्हणाले तू लिही, असं तुला डोक्यात आलं तू लिही. हाऊसिंग कॉलनीमधला एक बाप आपल्या वयाने वाढलेल्या पण मतिमंद मुलीचा वाढदिवस साजरा करू बघतो.
मुलांना गोळा करून मुलं घाबरतात तिला, असं मी स्किट लिहिलं आणि ते केलं 15 मिनिटाचं. आणि मुन्नीचा वाढदिवस म्हणून. आणि ते त्याला खूप रिस्पॉन्स मिळाला. ते अनेक वेळा टेलिकास्ट झालं ते. आणि जास्करांनी मला सांगितलं, अरे रे आपल्याला किती किती लोकांनी बघितलं, तुला माहिती आहे कोणी मला फोन केला होता तुला ताबडतोब बोलवलंय भेटायला. म्हटलं कोणी? ते म्हणाले, अरे व्ही शांताराम तुला बोलवलंय म्हणून. मग मी व्ही शांताराम येतो, ती वेगळी स्टोरी आहे. व्ही शांतारामांनी मला बोलवत, मी राजकमल स्टुडिओमध्ये परेलला गेलो. व्ही शांतारामांनी खूप हे केलं, म्हटलं आम्ही अख्ख्या सिनेमात देऊ शकणार नाही एवढा मेसेज तुम्ही 15 मिनिटात दिला वगैरे. असं सांगायचा मुद्दा की या सगळ्या वेगवेगळ्या तऱ्हेच्या विषयावरच्या, आशयांवरच्या, व्यक्तिरेखांवरच्या प्रहसनांना उत्तेजन द्यायचं काम, माझ्याकडून लिहून घेण्याचं काम हे चास्करांनी केलं. म्हणून मला असं वाटतं की आयुष्यात आलेली माणसाबद्दल तू विचारलंस की ही 2 माणसं अशी आहेत की वेगळ्या तऱ्हेची वेगळ्या तऱ्हेची मला एक स्फूर्ती, प्रेरणा यांच्यामुळे मिळाली. आणखीन अर्थात विजया जोगळेकर धुमाळे की त्यांनी मला कास्ट केलं चेमडराव म्हणून. चास्करांकडे केलेलं एक स्किट बघून की एक बाबडा निरागस असा तरुण आणि सुमार वकुबाचा, म्हणजे तो मिडिओकरच आहे पण ते मिडिओकर असल्याचं त्याला भान नाही, तो कॉन्फिडेंटली वावरतो चिमणराव. ते त्याला म्हणे हे कॅरेक्टर तुम्ही जे केलं ना ते चिमणरावला योग्य आहे म्हणून. म्हणजे मी चिमणराव, तर मला वाटलं चिमणराव असा कॉमन दिसणारा हवा, मी उंच बारीक, म्हणजे असं कसं चिमणराव लोक आहे. मला वाटलं तू आर के लक्ष्मण सारखा कॉमन मॅन सारखा कॉमन दिसेल. तर मग ती हे केलं आणि मग विजयाबाईंनी, आणि ते मी त्या एकच चॅनल होता त्यावेळेला, ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही, अशी जाडे टी व्ही असायचं, स्लिक काही असे नसायचं, एकच चॅनल, एकच सिरियल, आमचीच सिरियल. त्याच्यामुळे लोकांना दुसरा चॉईस नव्हता. तर आम्ही लोकांच्या घराघरात पोचलो आणि मी आणि बाळ कर्वे आम्ही पहिले टी व्ही स्टार्स होतो. आता इतके चॅनल्स, इतक्या सेल, तर ते सगळं विजया जोगळेकरांमुळे माझं कास्टिंग झालं. त्याच्यामुळे मला एक इमेज मिळाली, मला एक काय म्हणा चेहरा मिळाला, पॉप्युलॅरिटी मिळाली. तर हे विजया जोगळेकरांचं आहे. आणखीन एक चौथं म्हणजे माणूस नाही, माझ्या जडणघडणीमध्ये म्हणजे काय म्हणतात त्याला, व्यक्तींसारखंच एका वास्तूचं कॉन्ट्रीब्युशन आहे. वास्तू म्हणजे मी जिथे राहिलो शारदाश्रममध्ये, मगाशी उल्लेख झाला, त्या शारदाश्रममध्ये मी अगदी लहान असताना 4-5 वर्षाचा असताना ती कॉलनी बांधली जात होती. म्हणजे आणि ती मी जवळजवळ 50 वर्ष राहिलो सिनियर सिटीजन होईपर्यंत. म्हणजे जसं मी ती वास्तू मोठी होताना पाहिली, आकाराला येताना पाहिलं, तसंच त्या वास्तूने मला पाहिलं मोठं होत जाताना, लहानपणापासून ते सिनियर सिटीजन ज्येष्ठ होईपर्यंत असं. त्याच्यामुळे आम्ही दोघांनी मला पाहिलं. तर त्यांनी सुद्धा त्या वास्तूचा माझ्या एकूण काय म्हणतात त्याला ग्रोथमध्ये, जडणघडणीमध्ये खूप मोठा वाटा आहे. कारण मी पहिल्या ज्या काही गोष्टी केल्या त्या हाऊसिंग कॉलनीमध्ये केल्या. तो कॉन्फिडन्स मला जो येत गेला तो तिकडे केलं, तिथे केलेलं. मग ते बघितलं, मतकरींनी मला नेलं, टी व्ही सेंटरला हे केलं, ते काही आम्ही करायचो. आणि वेगवेगळ्या तऱ्हेचे आम्हाला त्या कॉलनीमध्ये अनुभव मिळाले. म्हणजे तिथे सगळं खेळलं जायचं. अगं मोठी कॉलनी तू बघितलेली अशी त्यावेळेला 135. आणि त्यावेळेला कसं झालं होतं, सहनिवास ही कन्सेप्टच माहीत नव्हती लोकांना. सहनिवास म्हणजे हाऊसिंग कॉलनी, तर लोक बघायला यायचे सहनिवास म्हणजे काय असतो. मी तुला गोष्ट सांगतो खूप वर्षांपूर्वीची, 70 पेक्षा जास्ती. तर तिथे लोक बघायला यायचे. आणि आमच्या कॉलनीला 5-6 मजले आहेत, लिफ्ट नाहीये, त्यावेळेला लिफ्ट नव्हती कंपल्सरी. तर तिकडे बघायला यायचे लोक असा सहनिवास तो. तर तिकडे आम्ही सगळ्या या स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज होत्या. क्रिकेट होतं आमचं, व्हॉलीबॉल होतं, बास्केटबॉल होतं, नंतर या सगळ्या कबड्डी, हुतुतू, ह्याच्या हॉलमध्ये टेबल टेनिस, कॅरम. तर हे स्पोर्ट्स कल्चर जे आहे, ते स्पोर्ट्स कल्चरची आवड या शारदाश्रममुळे निर्माण झाली. त्याचा मला पुढे कळत नकळत उपयोग झाला याचा. त्याच्यानंतर आमच्या त्या गमतीची गोष्ट म्हणजे त्या हॉलमध्ये लग्नासाठी, मुंजीसाठी दिला जायचा हॉल तो. त्याच्यामुळे त्यावेळेला, आता आहे की नाही मला माहित नाही, पण त्यावेळेला बाहेरून बँड यायचा, बँड ते असं अर्धवर्तुळाकार बसायचे हॉलच्या समोर. आणि आम्ही हाऊसिंग कॉलनी सगळे बाल्कनीत बघायचो आणि ते वाजवायचे. तर मला प्रचंड आकर्षण होतं. त्या संगीताचं पण होतं, त्या वाद्यांचं पण होतं, ते वाजवतात ज्या पद्धतीत त्या पद्धतीचं होतं. मी ते बघून त्यावेळेची पॉप्युलर गाणी ते वाजवायचे. मी ते तासन तास गॅलरीत उभा राहायचो, ते जोपर्यंत असायचं तोपर्यंत. लग्न लागलेलं असायचं, ते वाजवत राहायचे.
मी बघत राहायचो खाली. आणि मग मी आमच्या कॉलनीमध्ये एक छोटा बँडचं पथक केलं होतं मी. अच्छा. आणि आम्ही असेच घरी काय बॉक्सेस, पावडरचे रिकामे डबे, लाडाचा डबा वगैरे, टिपऱ्या असे करून आम्ही ते हे करायचो. समोरच्या बाल्कनीत ते आमच्याकडे हसून बघायचे. ते आम्हाला उत्तेजन द्यायला हसतात असं आम्हाला वाटायचं. आणि आम्ही ते बँड करत. नंतर मग काही वर्षांनी मी पुण्याला माझ्या आजोबांकडे आलो होतो. आजोबा माझे मॅथमॅटिक्सचे खूप उत्तम टीचर होते, रिटायर्ड. तर ते आपल्या नातवाला, मी मोठ्या नातवाला गणित शिकवायचा प्रयत्न करायचे. माझं लक्ष गणितावर काही नसायचं. तर ते आमच्या पुण्याच्या सोमवार पेठेमध्ये राहायचे आणि तिथे मला माउथ ऑर्गनचे सूर ऐकू आले. आणि मी त्याचा वेध घेत गेलो होतो. मला आठवतो तोच दिवस. आणि मग ते एकही रास्तामधलं सावले सलोने आये दिन बहार के नावचं गाणं आहे, ते तो वाजवत होता. ते मी ऐकलेलं. आणि तर बाबांना म्हटलं इकडे आल्यानंतर की मला माउथ ऑर्गन द्या. आणि मी प्रॅक्टिस करत मी माउथ ऑर्गन तो वाजवलं, शिकलो घरी चिकाटीने. कारण मी त्याच्याकडे गेलो, तो म्हणाला की प्रॅक्टिस करून तुला पण येईल म्हणे, काही शिकवायचं नसतं. मग मी तो शिकलो आणि मग ते माझ्या बँडमध्ये इन्क्लूड केलं. ते आमच्या छोट्या बँडमध्ये मी आमच्या शेजारी एक विनय मर्डेकर म्हणून राहायचं. आम्ही दोघे जण वाजवायचो आणि बाकी सगळी वाद्य खोटी आणि माउथ ऑर्गन खरा. आणि आमच्या कॉलनीमध्ये एक मोठे ऑफिसर राहायचे आणि ते आपल्या मित्रमंडळींना बाहेरून बोलवून त्यांचा एक ॲमेच्युअर ऑर्केस्ट्रा होता. तिथे मला भयंकर आवडायचं. त्या मोठ्या लोकांच्या ऑर्केस्ट्रामध्ये त्यांनी आम्हाला दोघांना पण घेतलं. आम्ही शाळकरी स्टुडंट्स होतो माउथ ऑर्गन वाजवायला. आणि मग आम्ही त्याच्यात थोडे काही प्रोग्राम्स वगैरे केले. त्या माउथ ऑर्गन वाजवण्याचा मी बऱ्यापैकी वाजवायचो त्यावेळेला. सगळी पॉप्युलर गाणी, चोरी चोरी, अनाडी, शिरच्या 24 वगैरे वगैरे त्यावेळची गाजलेली गाणी सगळी, एकही रास्ता, हावडा ब्रिज. तर मग त्याचा उपयोग मला पुढे, जसं मी म्हटलं सिनेमात बुडण्याचे सीन्स झाले, तसे ते माउथ ऑर्गन वाजवण्याचे सीन्स मी नाटकात लाईव्ह केले. मतकरींच्या नाटकात प्रेम कहाणीमध्ये, तेंडुलकरांच्या लोभ नसावा ही विनंतीमध्ये, आणि अगदी अलीकडे पणसळकरांच्या वाघुरूमध्ये, ज्यात मी, अतुल परसुरे, पौर्णिमा तळवलकर आणि गिरिजा काटधरे होतो. त्यात मी माउथ ऑर्गन लाईव्ह वाजवायचो. विजयला म्हटलं अरे नको, हे काय माझं काय टॅलेंट नाही आपण ठेवूया म्हणून. आणि मग ते माउथ ऑर्गन. सगळ्याचा मुद्दा की हे सगळ्याची सुरुवात शारदाश्रम आमच्या हाऊसिंग कॉलनीत झाली. अशा सगळ्या. आणखीन एकच उदाहरण त्यातलं देतो, जरा गमतीचं आहे म्हणून. आमच्या कॉलनीमध्ये जे अनेक लोक राहायचे त्याच्यामध्ये मधु दंडवते आणि प्रमिला दंडवते राहायचे. तर मधु दंडवते फिजिक्सचे प्रोफेसर होते सिद्धार्थला, खूप विद्वान माणूस. त्यांच्या फिजिक्सची लेक्चर्स ऐकायला बाहेरच्या कॉलेजची पोरं पण यायची म्हणे. मी रुईयाला होतो. तर प्रेमिलाताई खूप प्रेमळ होते. आणि आमचे गणपती उत्सवातल्या सगळ्या धडपडी नाटकं बघायला ते येऊन बसायच्या खाली, त्यांचे एवढे व्याप बसायच्या. एक दिवशी त्यांनी मला बोलवलं, अरे तुला माहितीये का, नाना म्हणजे मधु दंडवते त्यांचे मिस्टर, हे आता विधानसभेला उभे आहेत. म्हटलं हो. मग तर आपल्या कॉलनीतल्या पोरांना, तुझ्या मित्रांना बोलव ना सगळ्या. म्हणजे कशाला, आपल्याला कार्ड वाटायची आहेत आता. तर मी ते पक्षासाठी वगैरे नव्हे, माझा राजकारणाशी संबंध नव्हता, अजूनही नाहीये, मला ते कधी मानवलं नाही राजकारण. पण आपले दंड होते, आपल्या प्रमिलाताई, म्हणून मी ती कार्ड वाटायला घरोघर फिरलो, कार्ड वाटायला. त्या निमित्ताने मला अनेक चाळीतनं, नंतर बिल्डिंगमधनं, वस्त्यांमधनं, गल्ल्यांमधनं, माणसांच्या घरामधनं डोकावता आलं. वेगवेगळे वास, वेगवेगळ्या व्यक्ती, वेगवेगळे त्यांचे हे. आणि मग ते म्हणायचे आम्हाला, हा नक्की चोक्कस हो देणार, काही वैतागायचं सुद्धा. तर हा जनसंपर्क प्रमिलाताईंमुळे गेला. मग त्याने आम्हाला घरी बोलवलं. म्हणे दंडवते त्यावेळेला आले नाही, पडले ते, पण आम्हाला त्यावेळेस हा अनुभव मिळाला. ते म्हणाले खूप माझ्यासाठी तुम्ही खूप मेहनत घेतली रे, असं म्हणून त्याने आम्हाला शाबासकी दिली प्रमिलाताईंनी. आणि त्यांचं एक जिव्हाळा होता आमच्यावर. तर सांगायचा मुद्दा म्हणजे त्याच्यानंतर अनेक वर्षांनी त्या आणि मधु दंडवते दिल्लीला होते. जनता गव्हर्नमेंट आलं होतं, जनता सरकार. त्यावेळेला मधु दंडवते आधी रेल्वे मंत्री होते, मग अर्थमंत्री झाले, फायनान्स मिनिस्टर ऑफ इंडिया त्यावेळेला. तर ते तिकडे, तर हसवाफसवीचा नेमका दिल्लीत प्रयोग होता. आणि प्रमिलाताईंनी मला फोन केला, अरे तू इकडे आल्यास ना, ये ना ब्रेकफास्टला, सगळ्यांना घेऊन ये. मग त्यांनी त्याच जिव्हाळ्यानी, त्याच
घरगुती पद्धतीने त्याच प्रेमाने आम्हाला त्यांच्या त्या घरामध्ये तसंच त्यांचं अगत्य होतं. आम्हाला स्वतः केलेले पदार्थ वाढले. फक्त घराघरात फरक होता. ते शारदाश्रमचं घर होतं, हे कॅबिनेट मिनिस्टरचं घर होतं. तर हा असा प्रवास तर त्या अशा वेगवेगळ्या म्हटलं त्याप्रमाणे या जसं मी शारदाश्रमला पाहिलं मोठं होताना, तर शारदाश्रमनी मला वयाने वाढताना बघितलं. जसं ते जडणघडणीमध्ये या शारदाश्रमचा पण वाटा आहे. तर या काही कॉन्ट्रीब्युशन्स माझ्या जरा वेगळा काय म्हणते विचार किंवा वेगळा विषय हा होता. यांची कॉन्ट्रीब्युशन माझ्या आयुष्यामध्ये, माझ्या करिअरमध्ये खूप आहे. असं तुझ्या प्रश्नाला खूप सविस्तर उत्तर दिलं मी. वा दिलीप काका, तुमच्या पत्नी आणि तुमचा मुलगा यांची ओळख करून द्याल का प्लीज? हो, देतो ना मी. मला पत्नी आणि मुलगा पहिल्यापासून या ह्याच्यामध्ये आहे, पण ते बाय चॉईस म्हणणं की काय त्याचं लायकिंग म्हणा, ते या प्रसिद्धीपासून, प्रकाश झोतापासून पहिल्यापासून लांब आहेत. ते कधी असे मुद्दाम येत नाही त्याच्यामध्ये. पण त्यांना बाबाच्या म्हणजे मुलगाबद्दल सांगतो की नवऱ्याच्या ॲक्टिव्हिटीजबद्दल इंटरेस्ट खूप असतो, रस असतो. ते सूचना करतात, कॉन्ट्रीब्यूट पण करतात, पण इनडायरेक्टली म्हणजे नकळत असं क्वाइटली. आणि त्यांच्या पुष्कळ वेळेला क्रिटिकल कॉमेंट्स असतात की जे माझ्या बाबा कधी करायचे नाहीत. बाबांना फक्त कौतुकच होतं. बाबांनी कधी हे केलं नाही, फक्त ती सूचना केली मला प्रोफेशनल ॲक्टर होऊन. बाकी ते असे क्रिटिकली बघायचे नाही. अरे हे कशाला केलंस, ते कशाला केलं, असं का म्हणायचं नाही. पण हे क्रिटिकली दोघेही करतात, ज्यांचा मला उपयोग होतो. पण ते प्रसिद्धीपासून दोघेही दूर आहेत. दोघांनी तसं ते हे नाही आहे की तुम्ही बायकोला घेऊन या, मुलाला घेऊन या, आपण फॅमिलीचं करूया. असं अनेक वेळा तुमचं स्वयंपाकघर, तुमची बेडरूम, अमुक तमुक घरी, मग त्या स्वयंपाक करताय, तुम्ही बसलाय जेवायला, तर ते नको असं काय, तर ते टाळतात. तर ते तसं ते त्याच्यापासून लांब आहेत. पण म्हटलं त्याप्रमाणे या ॲक्टिव्हिटीजमध्ये त्यांना इंटरेस्ट असतोच. म्हणजे मला पुष्कळ वेळेला माझ्या काय म्हणतात त्याला आंतरराष्ट्रीय प्रवासाची तयारी पण माझा मुलगा करून देतो मला. तो काय करतो? तो शिक्षणाने तो हे आर्किटेक्ट आहे, जे कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये आर्किटेक्ट झाला. तो डिझायनिंगचे वगैरे कामं करतो ऑन इज ओन. तर ते हा म्हणजे रस आहे त्यांना, खूप असतो, इंटरेस्ट असतो, पण जरा दूर राहतात एकूण प्रसिद्धीपासून. अच्छा. आणि आता पुण्यातच असतो तुम्ही? आम्ही दोघं पुण्यात, तो आणि शारदाश्रममध्ये. त्यामुळे माझं शारदाश्रममध्ये माझं बदललेलं शारदाश्रम मला आता बघायला मिळतं, बदलत गेलेलं आणि बदललेलं. त्या माझ्या वेळेचं शारदाश्रम आणि आताचं शारदाश्रम खूप फरक आहे आमच्या हाऊसिंग कॉलनीमध्ये. तर तो तिथे, तो आणि त्याची बायको तिथे असतात. मी आणि माझी बायको पुण्याला आम्ही शिफ्ट झालो. मी मूळचा मुंबईचाच, शिक्षण, जन्म, शिक्षण सगळं मुंबईचं. पुण्याला मी यायचो अधूनमधून सुट्टीत. माझे आजोबा रिटायरमेंट नंतर पुण्याला होते. मी म्हटलं ना मगाशी मावथोरकर, त्यांच्या घरी गणित शिकायचा प्रयत्न करत असताना मला मावथोरकर ऐकायला मिळालं. बाबा पण माझे गोदरेज कंपनीत होते मुंबईला. ते रिटायरमेंट नंतर इथे आले. मी रिटायर व्हायच्या आधीच आलो. पुण्यात जरा गोव्याच्या भाषेत सुशेगात राहूया असं ठरवून आलो पुण्याला. पण पुण्याला पाऊल ठेवल्याबरोबर मुंबईच्या ऍक्टिव्हिटीज वाढल्या. त्याच्यामुळे प्रवास घडत राहिला. आईंबद्दल आणि भावाबद्दल काय सांगाल? आई म्हणजे मी एक मामाच बॉय म्हणतात तसं मला असं वाटेल की मी थोडासा अगदी ऑब्जेक्टिव्हली बघितलं तर मी बाबाच बॉय होतो. म्हणजे माझ्या वडिलांचे इन्फ्लुएन्स आपण बोलण्यामध्ये झालं तर बाबांचा इन्फ्लुएन्स माझ्या जास्ती होता. पण बाबांनी माझे हास्यापुस्तीचे पुढचे रोज पाहिले नाहीत, आईने पाहिले. आईने ते पाहिले. आणि आईला आणि बाबांना दोघांनाही माझ्या एकूण भूमिकाचं, माझ्या धडपडीचं, माझ्या ऍक्टिव्हिटीचं कौतुक असायचं. ते क्रिटिकली तसे पाहायचे नाही. त्याला एक्सेप्शन आईच्या बाबतीत एक भूमिका होती. तिला वासूची सासू म्हणली भूमिका तिला आवडली नव्हती. ती नको रे असं तू करू, म्हणजे असं ते बाईचा ड्रेस वगैरे घालून असं तिला ती आवडली नव्हती. पण बाबांनी मला अशी डायरेक्टली सूचना देणं किंवा मदत करणं अभिनयामध्ये असं कधी केलं नाही. त्यांनी सल्ला दिला तो की तू प्रोफेशन का करत नाहीस, करिअर का करत नाहीस, असं सॉफ्टली सांगितलं की मी त्यांना एकदम काय आहे असं म्हणून त्यांना उसळलो होतो मी फार.
तसं आईनी नाही केलं. आईनी मला डायरेक्टली इनडायरेक्टली मदत केली. मी कॉलनीमध्ये ज्या नाटिका लिहायचो आणि स्वतः करायचो धडपड, त्याच्या कॉपीज काढायचं काम आई करायची. त्याला कार्बन पेपर होता, तर कार्बन पेपर ती ठेवून ती माझं तिला अक्षर लागायचं. हा, म्हणजे ते सगळं चांगलं होतं अक्षर. तर ती सगळ्या त्या कॉपीज आमच्या बाकीच्या नटींसाठी कॉलनीतल्या ती करायची. ते तिने खूप केलं. आणि बाकी तिच्या आठवणमध्ये तशी खूप लाड करायचे आमचे, माझे आणि भावाचे. आम्ही दोघेच, आम्हाला बहीण नाही. तर भाऊ माझा माझ्यापेक्षा 4-5 वर्ष लहान होता. तो खूप अचानक मॅसिव्ह हार्ट अटॅकने गेला गोव्याला असताना. तर तो VJTI मध्ये मेकॅनिकल इंजिनियर, थ्रूआउट फर्स्ट क्लास मेकॅनिकल इंजिनियर होता. आणि केवळ आवड म्हणून, आणि ते नेव्हीचे लोक आले होते म्हणून तो इंडियन नेव्हीमध्ये गेला. मर्चंट नेव्ही नाही, इंडियन नेव्ही. हा, म्हणजे तो जेव्हा तिथून रिझाईन झाला तेव्हा तो कमोडोर होता. कमोडोरहून तो रिझाईन झाला आणि तो गोवा शिपयार्डचा डायरेक्टर होता. गेला त्याला मॅसिव्ह हार्ट अटॅक आला 2008 मध्ये. तो खूप लवकर गेला. तर तो त्याला दादाच्या ह्याच्यामध्ये इंटरेस्ट असायचा. तर मी अगदी पहिल्यांदा जेव्हा स्टेजवर काही करू बघायचो तर तो त्यांच्या ग्रुपमध्ये बसायचा आणि त्याला टेन्शन यायचं की दादाचं हे आता जो काय, समजा मी बटाट्याच्या चाळीचं खूप इन्फ्लुएन्स पुलंच्या माझ्यावर पडला होता आणि मी ते भ्रमण मंडळ नावाचं त्यातला जो सेक्शन आहे ते अख्खं वन मॅन शो स्टेजवर आमच्या शारदाश्रममध्ये केलं होतं. तर दादा काय करणार, दादा शेवटपर्यंत लोक बघून घेतील का म्हणून त्याला टेन्शन होतं. तो मित्रांच्या मागे असा बसला होता. म्हणून त्याला म्हटलं, अरे तू बघितलं नाहीस का? नाही बघितलं, मित्रांच्या मागे बसलो असं. तर त्याला त्यांना इंटरेस्ट दोघांनाही असायचा. आई अशी ती ऍक्टिव्हली भाग घ्यायची. आणि माझं भावाशी खूप चांगलं एक बॉन्ड होता, रिलेशन खूप चांगलं होतं. तर तो गोव्याला नंतर असायचा आणि गेला की मग मला अगदी VIP ट्रीटमेंट असायची तिकडे कधी गेलो की. आणि माझे बहुतेक त्यांनी नाटकं, सिनेमा वगैरे बघायला. त्याला पण असं म्हणजे कौतुक जास्त होतं. क्रिटिकली असं काही हे करायचं नाही. काहीतरी म्हणायचा, हे कशाला घेतलंस रे असं म्हणायचं. पण आम्ही दोघे सायन्सचे, तो इंजिनियर, मी MSc. पण आई बाबा आर्ट्सचे होते. बाबा एल्फिन्स्टन कॉलेज त्यावेळेला MA विथ इंग्लिश आणि संस्कृत. बाबा माझे, आई विल्सन कॉलेज, ती पण आर्ट्सची. पण त्याने आम्हाला कुठे काही हे केलं नाही. सायन्सला खूप एनकरेज केलं दोघांनाही. आणि तिला स्वतःला एक पोटाचं कायम दुखणं होतं. पण तिने ते कधी हे न करता आमचे खूप कौतुक आणि लाड केले, वेगवेगळे पदार्थ करून घालून. पण त्याला कौतुक खूप होतं आमचं. आपण फॅमिली कट्टा एकत्र केलंय. सो तुमच्या बरोबर मला काम करता आलं, माझं भाग्य आहे. पण त्याचबरोबर इंडस्ट्रीमध्ये जे किस्से ऐकले होते तुमच्याबद्दल की समोरच्याला कळतही नाही आणि तुम्ही त्याची फिरकी घेता, हे मी स्वतः बघितलं होतं. नाही असं नाही, तसं काही मुद्दाम नाही. आता तू फॅमिली कट्टा विषय काढला म्हणून गंमत सांगतो तुला. तू त्यावेळेला होतीस त्या सीन मध्ये मला वाटतं. तर त्या आपला हा कोण कॅमेरामॅन, महेश लेमेले DOP होता त्याचा. आणि मग एक सीन त्याच्यामध्ये असा होता, मी त्याच्यामध्ये तुला आता ज्यांना माहीत नाही त्यांना सांगतो की अर्ध्या ह्याच्यामध्ये मी त्या सिनेमात जिवंत आहे आणि अर्ध्या सिनेमामध्ये मी मृत माणसाची जिवंत ऍक्टिंग केली. हो, म्हणजे जिवंत अभिनय मृत व्यक्तीचा केलाय. तर त्याच्यामध्ये एक सीन असा होता की मी गेलोय आणि तर मला मग तो कॅमेरा महेश लिमेनी असा ठेवला होता आणि चंदू कुलकर्णी आपले कडक दिग्दर्शक त्यांनी सांगितलं होतं की तो मला दिलीप राव म्हणायचा, बनतो म्हणजे दिलीप राव, काही दिलीप काका, काही दिलीप दादा, दिलीप भाई, तसा हा दिलीप राव. आता श्वास बंद ठेवा म्हणून. आता बंद ठेवा म्हणजे श्वास म्हणजे तो कॅमेरा इथं बंद आता बंद. अरे पण किती. तर मग मी ट्रिक करून मी त्याच्या लक्षात येणार नाही आणि कोणी ओरडणे असं बघून मी मंदपणे श्वासोच्छ्वास चालू ठेवला होता. मी हळू श्वास चालू ठेवला होता. त्याला ते लक्षात आलं नाही. हे चालू होतं हळू अजून.
तर मी त्याला सांगितलं आणखीन एक घे ना, आणखीन एक. हम्म. तो इतका वेळ तुम्ही कमाल, त्याला शेवटपर्यंत कळलं नाही की म्हणजे श्वासोच्छ्वास चालू आहे माझा, काय योगाचा वगैरे असा उपयोग होतो. हा. आणखीन एक एका सिनेमामध्ये मला त्यावेळेला आनंद इंगळे आपले एकापेक्षा एक ग्रेट पंचक नावाचा सिनेमा होता, पंचक. हा, हा. त्याच्यामध्ये पण मला अशी माझी डेड बॉडी होती. हम्म, हम्म, हम्म. इनफॅक्ट माझ्या डेथमुळेच पंचक लागतं असं त्या फॅमिलीला. हा, हा. तर 5 जण घसाघस जाणार आहेत. हम्म, हम्म. त्यावेळेला मला केलं तर नाकात कापसाचे बोळे घालून मला झोपवलं. हा. आनंद इंगळे आणि मी एक होतो. आनंद इंगळेची मिस्चिफ दिसते, माझी दिसत नाही. तर आनंद मिळाला की दिलीप काका आता ते तुम्ही हे केलं ना, हम्म. आता तुम्ही जोरा उच्छ्वासात ते ते कापसाचे बोळे हं. किती लांब उडतात बघत होते. तर मग आमचं दोघांचं ते चाललं. हं. अहो तुमचं काय चाललंय? तर ते मी किती लांबपर्यंत जाऊ शकतं ते तसं हे चाललं होतं. तर आदिनाथ कोठारेला हसू आवडेल ना, आता आदिनाथ कोठारे हिरो होता. हा. तो मग ते त्यांनी नंतर किस्से सांगितले, असे हे दोघे असं करत होते म्हणून. आणि आम्हाला गंभीर राहायला लागत होतं. मी शॉर्टमध्ये नाही, नॅचरल शॉर्टमध्ये मी कसं उडवीन, पण ते तोपर्यंतच चाललं होतं. असं ते काहीतरी त्याच्यावरून मला आता आठवलं, पण आता मला सगळ्या मिस्टेक आठवत नाही. आणि असंही होतं की आता आनंद इंगळेसारखा माणूस असला की मग ते मी एवढं केलं असेल की त्याचं एवढं करून मग ते किंवा कधी कधी काही केलेलं केलं नसतं आणि माझ्या नावाने बिलं फाडतात. पण मजा येते तुमच्या बरोबर काम करताना आणि सेटवर तुम्ही म्हणजे अगदी वातावरण सुद्धा खेळीमेळीचं ठेवता. बरं, तुम्ही भूमिका भरपूर केल्यात. प्रत्येक भूमिकेच्या मागे एक गोष्ट, एक किस्सा असेल किंवा एखादी भूमिका जेव्हा घडते त्याच्या मागची स्टोरी असेल डेफिनेटली. सो अशा तुमच्या दिल के करीब भूमिका आणि त्याच्या मागच्या गोष्टी काही सांगू शकाल का? चांगले, तुझा प्रश्न चांगला आहे सुरेखा. कसं आहे, मी तू आता म्हणते ते मिस्चिफ अमुक तमुक ते सगळं ठीक आहे, पण मी ती भूमिका साकारण्याच्या आधी जर तशी ती खूप काय त्याला म्हणता येईल आशयपूर्ण किंवा खूप महत्त्वाची भूमिका असेल असं मला वाटलं तर ती मी खूप रेसलेस असतो, अस्वस्थ असतो. मागे माझ्याबद्दल बोलताना आपला विजय केंकरे म्हणाला होता की मी अनेक सिनियर लोकांना डिरेक्शन दिलेलं आहे, लाईक दिलीप प्रभावळकर, विक्रम गोखले, डॉक्टर लागू, अमुक तमुक. पण माझ्या दृष्टीने मोस्ट इन्सिक्युअर्ड ॲक्टर दिलीप प्रभावळकर आहेत म्हणून चांगल्या अर्थाने बोलत होतो. म्हणजे तसे एक असुरक्षिततेची भावना असते, तीही असतेच. आणि कदाचित असंही असेल की ती दिसू नये म्हणून मी काहीतरी मिस्चिफ असेल, पण ते एक टोचणी असते की ही इफेक्टिव्हली होईल ना आपल्या हातून असं. तर त्या भूमिका करताना आलेले अनुभव बरेच आहेत. पण तू म्हणालीस तशी दिलके करीब भूमिका वेगवेगळ्या कारणांनी माझ्या दिलके करीब भूमिका वेगवेगळ्या आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल अगदीच आता सगळ्यात मला आठवत नाहीत, पण चिमणरावमुळे मी घराघरात पोचलो. मला एक नोटीस केलं लोकांनी, मला एक ओळखायला लागले, मला इमेज मिळाली, चेहरा मिळाला, लोकप्रियता मिळाली, म्हणून चिमणराव आवडते मला भूमिका. मुलांच्या नाटकामध्ये कम्युनिकेशनचा प्रचंड मोठा अनुभव मिळाला की तुम्ही प्रेक्षकाशी संवाद, तू पण नाटकातलीच आहेस, तू ॲक्ट्रेस आहेस, संवाद साधू शकतो हा कॉन्फिडन्स मला मुलांच्या एकूण रिसेप्टिव्ह आणि एक्सप्रेसिव्ह मुलं असायची पुढे, हा कम्युनिकेशनचा अनुभव माझ्या दृष्टीने ते एक्सपेरिमेंटल थिएटरच होतं, म्हणजे चिल्ड्रन प्ले. ते चेटकीचा रोल जो होता तो मुलांना भयंकर भीती वाटायची चेटकीची, त्यांना घाबरवायचं त्यांना. तर सगळी मुलं नाटक संपल्यानंतर आतमध्ये घरीच जायची नाहीत, त्यांना चेटकीला बघायचं असायचं, तिने आपल्याला घाबरवलं, आपल्याला हादरवलं, ते प्रत्यक्षात कशी दिसते. आणि म्हणून मला बघून त्यांची निराशा व्हायची, हे चेटकी, तर ते असं तर सांगा. चेटकी त्यासाठी आवडते की ते कम्युनिकेशनचा अनुभव मिळाला. चौकट राजाचा रोल आवडतो कारण चौकट राजा मी आयत्या वेळेला केला आणि निभावून नेऊ शकलो. चौकट राजा आपण पुढे बोलणार आहोत का आता सांगू? नाही, सांगा ना. हा, म्हणजे चौकट राजाचा बऱ्याच लोकांना माहिती आहे की तो रोल आधी स्मिता तळवलकर जी निर्माती पण होती आणि त्यात प्रमुख भूमिका पण तिने केली, ती परेश रावळला तिने सांगितलं होतं. परेश रावळ हो सांगितलं होतं, त्यावेळेला त्याचे संवाद जरा कमी होते त्यावेळेला, आणि तो करीन म्हणाला. आयत्या वेळेला त्यांनी नाही सांगितलं आणि मी स्मिताच्या नवऱ्याचा रोल करणार होतो आधी, जो बँकेत नोकरीला आहे आणि अगदी अनपोएटिक, अनरोमॅन्टिक, प्रॅक्टिकल, काय मिळणार असेल तरच करणारा असा इतका प्रॅक्टिकल माणूस आहे तो, मी त्यातला रोल. सगळं झालं होतं, म्हणजे अगदी रिमलेस ग्लासेस, तलवारकट मिशी, शर्टची मेजरमेंट सगळं झालं. आणि आयत्या वेळेला सांगितलं की ते येत नाही म्हणून. आणि मी मुंबईत, शूटिंग चाललं होतं कोल्हापूरला,
आणि त्यांनी परस्पर डिसिजन घेतला. हम्म. ही स्मिता, हम्म. हरीश जोशी म्हणून कॅमेरामन हो. होता, DOP, आणि सुरकर. संजय सुरकर आणि सुलभा देशपांडे त्यांना हे करणारी, हम्म. त्यांनी आयदर इनिशिएटिव्ह करणारी, इनिशिएट करणारी किंवा हम्म. सपोर्ट करणारी. हम्म. सुलभाताई म्हणजे माझ्या आईचं काम केलेली. हम्म. ती म्हणाली दिलीपच करू शकेल म्हणून. हम्म. आणि माझ्या नकळत ते डिसिजन घेऊन पार झाले आणि मी हा. परत हम्म. असा नाही म्हणू शकणारा असा हा नाही आहे. हम्म. हम्म. अरे पण असं कसं आयतळलं, नाही तू करशील. हम्म. स्मितानी ते माझ्या गाडी उतरवलं आणि मी तिकडे गेलो हा. आणि तो रोल चौकटाचा मी केला. हम्म. चौकटाचा तो आयतळाला निभावून नेला मी. हम्म. इतका तो आयतळाला केला आणि त्यांना इतका रिलीफ वाटला की मी हम्म. तयार झालोय करायला, हम्म. की मी दिसणार कसं हे पण त्यांनी तिकडे विचार केला नव्हता. हम्म. आणि मग आयतळाला धावपळ करून त्यांनी मग मला एका ऑर्थोडॉन्टिस्टकडे पाठवलं. हा. त्यांनी मग माझी मेजरमेंट्स घेतली. हम्म. हम्म. ते म्हणाले अहो असं पटकन नाही मिळत, त्याला वेळ लागतो, हम्म. त्याचा मोल्ड करायला लागतो. अमुक हा. तुम्हाला कधी हवंय. हा. तर माझ्यावर काय तिचं नाव विसरलो, एडी एक मुलगी होती, हम्म. ती तिकडे आली होती. ते म्हणे तुम्हाला कधी हवंय. तर ती म्हणाली आज रात्री. म्हणजे असं नाही मिळत ते, असं काय थोडी. मग त्यांनी काय तर शक्यतो लवकर काही दुसऱ्याशी का काहीतरी दिली, ती हिरडी करून दिली ॲक्रिलिकची. ती मी माझे ओठ आणि खालचे दात त्याच्यामध्ये ठेवायचो. माझ्या तोंडाचं बरंच काय केलं. म्हणजे काही रोजना मी दात नसल्याचे ऍक्टिव्ह पण केले. टिपरे, कृष्णराव हेरमकर, आणि काहीला दात लावलेत पण. इथे हिरडी लावली होती, त्याच्यामुळे असं थोडं प्रोट्रुडिंग आणि इथे जीवनी थोडी रुंद दिसत होती. आणि मग विलास कुडाळकर मला वाटतं त्याला कॅमेरा मेकअप पण होता, त्यांनी विग दिला. बाकी काही नाही, बाकी सगळं चेहऱ्यावर. आणि मग मी तिथे गेल्यानंतर मी नेहमीप्रमाणे न दिसणारं टेन्शन वागवत होतो मी, की आता हे काय माझ्या रोलची हे आणि मला उभं केलंय, आयतळा धरून ठेवलंय, धरून उभं केलंय. तर माझ्या रोलची हे वाट लागणार आहे, सिनेमाची वाट लागणार आहे असं उगाच मला वाटत होतं. मी त्याला त्यातल्या त्यात सोपा सीन घ्यायला सांगितला. मला आईनी कोंडून ठेवलंय, मी गजातनं बघतोय आणि ती माझ्या लहानपणापासून ओळखीची मैत्रीण माझी म्हणजे स्मिता मुन्नी, तर ती मुलीला स्कूल बसमध्ये पोचवायला चालली आहे. असं ती शेजारच्या बिल्डिंगमध्ये, पॉश बिल्डिंगमध्ये राहत असते, आम्ही चाळीत राहत असतो. ती तिकडून चालली आणि मी तिला वरतून हाका मारतो. हा पहिला सीन. आणि मी पहिल्या मजल्यावर आणि कॅमेरा खाली होता. आणि हा स्मिता, संजय सुरकर मला अजून आठवतो. म्हटलं आता मी काय, आणि मी ती हाका सुरू, तू फक्त हाका मारला, आईने कोंडून ठेवलं मला. आणि ती काय बघते आणि मग न बघितल्यासारखं करून जाते. असं तो सीन होता. आणि तो पहिला शॉट झाला आणि एकदम स्मिताच्या डोळ्यात पाणी आलं. पाणी म्हणजे तो इफेक्टिव्हली शॉट झाला म्हणून आलं की एका आर्थिक संकटातून सुटले म्हणून आलं, ते मला कळलं नाही. म्हणजे आता माझीच अशी फिरकी घेताय तुम्ही. असं नाही म्हणजे, पण तो इफेक्टिव्ह म्हणजे तो ओके. त्याने म्हणे चला, म्हणजे मी पण, मला प्रचंड रिलीफ वाटला की आता राईट ट्रॅकवर आपला रोल सुरू होऊ शकतो असं मला वाटलं तेव्हापासून. पण ते कसं, तुला तर माहित असेल की ते नाटकासाठी सिनेमाची रिहर्सल नसते. त्याच्यामुळे तुम्हाला आता मला 2 आठवड्यानंतर आता रोल मिळाला आणि मग तुम्ही आधी काय केलं असं होऊ शकतं ना. त्याच्यामुळे तुम्हाला जे काय डोक्यात असेल की जर रोल असेल, बेरिंग असेल, ते तुम्हाला पहिल्या शॉटच्या आधी तयार ठेवायला लागतं. म्हणजे तुम्ही कन्सिस्टंटली सगळे, ते जिक्सॉ पझल सारखे वेगळे तुकडे असतात ना सगळे. तुम्ही एका ह्याला तुम्हाला रोल मिळाला, एकाला मिळाला नाही, असं नाही होऊ शकत. की जे नाटकात तुम्ही ग्रोथ तयार होते ना हळूहळू, तर तसं ते समाव. पण तो रोल खूप हे होता. तर म्हणून तर सांगायचं आवडीचे रोल. तर चौकट राजा म्हणजे आयतळाला तो निभावून नेला. मला बेस्ट ॲक्टरचं स्टेटचं भेळ मिळालं, स्मिताला सिनेमाला बेस्ट फिल्मचं मिळालं. आणि तिने खूप हे केलं होतं, त्यातले सीन्स पण खूप चांगले झाले होते. संजयनी डायरेक्ट चांगलं केलं होतं. अशोक पाटोळींनी लिहिलं होतं तो सिनेमा. तर म्हणून तो आवडतो. गांधी म्हणजे मला नॅशनल अवॉर्ड मिळाला म्हणून, महाराष्ट्राच्या बाहेर गेलो म्हणून, अख्ख्या भारतामध्ये गांधीगिरीची लाट आली. गेट वेल सून म्हणून गुलाबाचं फूल द्यायचं वगैरे, अशी ती गांधीगिरीची लाट आली वगैरे. त्याच्यामुळे ते गांधींचं रोल एक हे करू शकलो. म्हणजे खूप असे वेगवेगळ्या तऱ्हेने वेगवेगळे रोल्स आहेत आवडणारे. पण तुझा प्रश्न आहे की नाही मला माहीत नाही, पण दखल न घेतले गेलेले किंवा खूप माहिती नसलेले पण मला आवडलेले असे पण रोल्स आहेत. त्यातले 3-4 उल्लेख करतो. एक गजेंद्र हिरेचा पोस्टकार्ड नावाचा सिनेमा होता. त्यात 3 स्टोरीज होत्या. तर त्याच्यामध्ये एक मी खऱ्या वखारीमध्ये
मी अतिशय वृद्ध, अतिशय निरक्षर म्हणजे त्याला काही वाचताच येत नाही असा वृद्ध लाकूड तोड्या केला होता. मला जाम कुऱ्हाड पकडता येत नाही म्हणून मी पुण्याच्या एका नागनाथ पार्क जवळच्या एका वखारीमध्ये जाऊन, अरे सर या या, काय काय पाहिजे तुम्हाला? म्हटलं मला कुऱ्हाड कशी धरायची. तुम्ही कुऱ्हाड धरणार? म्हटलं असं शूटिंगसाठी. मग त्याने मला ती ग्रिप शिकवली कुऱ्हाडीची. मग आम्ही ती सांगली त्याच्या रस्त्यावर एका खऱ्या वखारीमध्ये आम्ही शूटिंग केलं. मी होतो, माझ्याबरोबर आणखीन एक काय म्हणतात त्याला, लाकूड तोड्या प्रवीण तरडे होता, लबाड कारस्थानी वखारीचा मालक वैभव मांगले होता, आणि गाव होतं ते, गावातला पोस्टमन गिरीश कुलकर्णीची बायको सई तामनकर वगैरे. चांगली होती ती स्टोरी. तर तो रोल मला खूप आवडला, माझा गजनारीने लिहिलेला तो रोल. त्याच्यानंतर मला आवडलेला आणखीन एक रोल म्हणजे कवडसे नावाचा, तो खूप लोकांना माहिती नाही सिनेमा. राजू फिरके नावाचा डायरेक्टर, त्यांनी नाशिकचा आहे तो, त्यांनी तो दळवींच्या कादंबरीवर, कवडसे नावाच्या कादंबरीवर तो सिनेमा केला होता. त्यात मी एक अतिशय गांजेकस भंगड असा व्यसनी माणूस केला होता. बायकोला छळणारा, मुलांना छळणारा. बायको कोण? नीना कुलकर्णी. सून कोण? अमृता सुभाष. माझे 2 मुलगे कोण? सुबोध भावे आणि मकरंद अनासपुरे. आता ते दोघे कसे काय भाऊ? हे दोघे. अच्छा, फ्लॅशबॅकमध्ये मी त्यांना लाथा घालून, चाळीतला आहे, लाथा घालून त्यांना उठायला लावतो, जायला जागा द्या वगैरे असं. तर ते झोपलेले असतात हाफ पॅन्टीत, खाकी हाफ पॅन्टी झोपलेले असतात. लहानपणचे सुबोध भावे आणि मकरंद अनासपुरे. ते कोण हे मला खूप वर्षानंतर कळलं. तुमच्या लाथा खाल्ल्या दिलीप काका आम्ही. म्हटलं कोण, कधी? तर ते त्यातला एक सिद्धार्थ चांदेकर, दुसरा अमेय वाघ. ते लहानपणी सांगायचा मुद्दा की तो जो रोल होता तो खूप वेगळा होता. त्याचं नाव, सिनेमाचं नाव मामा होतं. तो खूप व्यसनी आणि असा हा होता. तर तो रोल पाहून माझी एक आठवण म्हणजे विजय तेंडुलकरांनी माझा नंबर शोधून काढून मला फोन केला. मी उडालोच. म्हणजे अरे कोण बोलतोय? म्हटलं मी दिलीप का? म्हटलं कोण, आपण कोण बोलताय? विजय तेंडुलकर. म्हटलं कोण? तो म्हटलं काय हो? तुझा आत्ताच मी एक सिनेमा पाहिला. म्हटलं कुठे? तर ते काहीतरी कॉम्पिटिशनला त्यांनी पाहिला होता कुठेतरी, फेस्टिवलमध्ये. हा तुझा सर्वोत्कृष्ट रोल आहे असं तेंडुलकर म्हणाले. हा मामाचा, म्हणजे व्यसनी भंगड मामाचा तो. आणखीन एक रोल मला आठवत होतो, म्हणजे एक ती तुला स्मितानीच प्रोड्यूस केलेली, संजय सुरकरनी डिरेक्ट केलेली दूरदर्शनवरची एक मालिका होती. त्याच्यामध्ये मी घरकुल साळसूदमध्ये मी विकृत कारस्थानी अगदी म्हणजे असा विलन केला होता. लोक मला म्हणायचे की चिमणरावची इमेज झाली आहे, निरागस चेहरा भोग. तो म्हणजे त्याला छेद देणारा होता. मी इतका की आमच्या सासूबाई नेलं, माझ्या बायकोची आई म्हणाले, अहो तुम्ही असे नका रोल करू. मला आणि बायका अहो तुम्ही असे नका रोल. तो का म्हणजे मला काही त्यातले रोज करताना टेन्शन आलं होतं. संजयला म्हटलं अरे हे कसं दाखवणार तू? नाही आपण जरा संयमाने दाखवूया. भार्गव नावाचं कॅरेक्टर होतं. तो सगळ्या घराचं वाटोळं करतो, स्वतःकडे खूप कमीपणा घेऊन. म्हणजे तर उघड विलन दिसत नाही, तात्या विंचू सारखा दिसणार नाही. तो स्वतःकडे खूप गरीब कमीपणा घेऊन, त्याला बरोबर ओळखते हा खरा कसा माणूस आहे. ते स्मिताचं कॅरेक्टर म्हणजे ती त्याला ओळखून असते. स्मिताचा नवरा दिलीप कुलकर्णी, तो भोळा असतो. त्याला मी गंडवतो आणि अख्खा वाडा ताब्यात घेतो, वाट लावून टाकतो सगळ्याची. त्यात दात वगैरे त्यात दात होत. करेक्ट. नीना कुलकर्णी म्हणजे बायको होती, तुषार दळवी होता. तर तो रोल मला वेगळा म्हणून आवडतो. आणि अगदी अलीकडे आणखीन एखादं सांगायचं होतं. अगदी अलीकडे ऋषिकेश गुप्तेनी एक फिल्म केली होती, ती फार चालली नाही. दिल दिमाग बत्ती नावाची मराठी होती फिल्म. त्याच्यात त्यांनी अमर अकबर अँथनी सारख्या सिनेमांची खूप ती चांगली पॅरडी होती, त्याचं खूप केलं होतं. तिकडे असे लहानपणी जत्रेत हरवलेले 1-2 नाही 3 जण हरवतात. ते रेखा, जया आणि हेमा हे 3 रोल सोनाली कुलकर्णीने केले होते. आणि मनमोहन देसाई, त्याचा लहान भाऊ बिहारमध्ये जातो तो चुन्नी मोहन देसाई, आणि तिसरा दुबईला जातो तो अली मोहन देसाई मी केला होता. तो अली मोहन देसाई जो होता तो मला जरा वेगळा वाटला माझ्या रोल्सपेक्षा खूप, कारण त्याच्यावर मी उंटावर बसलो होतो.
तो कम्प्लीट आरबी आणि गॉगल लावलेला आरबी होता. तर मला अच्छा. स्वतःला असं वाटलं नंतर बघताना की हा जरा अधिक मोठा रोल असता आणि थोडा वाढवला असता, त्यात आणखीन गंमत करता आली असती. तर हे रोल्स काही अगदी वेगळे आहेत की जे लोकांनी खूप बघितलेले नसण्याची शक्यता आहे. पण तुम्हाला करायला खूप मला आवडतं खूप ते. करायला आणि मला ते आवडतात. जरा वेगळे खूप दखल न घेतले गेलेले असे, पण करायला आवडले होते मला. एक थोडंसं एक समाधान मिळतं की काहीतरी वेगळं केलं मी. बाकी एरवी बऱ्याच रोल्सनी नाही मिळत. नाही आणखीन एक करायचं राहिलं असं वाटून जातं. पण इथे असं वाटलं की हा बऱ्यापैकी आपण त्या ह्याच्या व्यक्तिरेखेच्या गाभ्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न केलाय असं वाटलं. तुम्ही एवढ्या भूमिका केल्यात, पण असं कधी झालंय का की नंतर तुम्हाला असं वाटलं की अरे नाही, ही केली नसती तरी चाललं असतं? केली नसती तरी चाललं हां. असतं. हो, तसं प्रामाणिकपणे सांगायचं तर झालेलं आहे. हे सगळ्यांची मी आता भूमिकांची किंवा त्या सिनेमाची नाटकात नाही असं जनरली झालं. कारण नाटकात तुम्हाला विचार करायला भरपूर वेळ असतो. कधी-कधी यांना पटकन तुमचा निर्णय पाहिजे असतो, डिसिजन पाहिजे असतो, की तुम्ही करणार की नाही. तुमच्यावर प्रेशर येतं. पुष्कळ वेळेला तुमच्या ओळखीचे लोक असतात. अनोळखी असती तर काही तसं हे नसतं. तुम्हाला काहीतरी कारण सांगतो. पण असं ब्लंटली आवडलं नाही मला, मी नाही करत, असं सांगण्यास माझ्या स्वभावात नाहीये. त्याच्यामुळे असं ते काय लिहिलंय स्क्रिप्ट वगैरे असं नाही. जनरली असं वाईटपणा घ्यायला मला स्वभावतःच आवडत नाही. पण झालेलं आहे असं, म्हणजे काही वेळेला असं वाटलं की ही नसती घेतली तरी चालली असती. असं भूमिकाच्या बाबतीत झालेलं आहे. आणि अशी एखादी भूमिका जी तुम्हाला कुठल्यातरी कारणामुळे, कधी आपल्याकडे तारखा नसतात, कधी काय होतं, तुम्ही नाकारलीत आणि त्यानंतर दुसरे कोणीतरी केली आणि तेव्हा तुम्हाला असं वाटलं अरे ही करायला पाहिजे होती. असं कधी झालंय? नाही असं नाही झालं. पण असं झालेलं आहे. म्हणजे असं अगदी पटकन उदाहरण मला आठवतं म्हणजे हे ती माझ्याकडे आली होती भूमिका गजेंद्र अहिरेच सिनेमा. नंतर विक्रम गोखलेंनी केली. अनुभव का अनुभूती काय नाव होतं त्याचं? बायको आजारी असते आणि हा बायकोच्या आजारासाठी पैसे गोळा करत फिरतो. ती भूमिका माझ्याकडे आली होती. त्याला नॅशनल अवॉर्ड मिळाला विक्रमला. पण मला असं त्यांनी ती भूमिका चांगली केली, सिनेमा चांगला होता, पण मला मी करायला पाहिजे होती असं नाही वाटलं. वेळ नाही म्हणून नाकारलेल्या भूमिका आहेत मला. व्हेंटिलेटरमध्ये आळेकरनी केलेली भूमिका आधी मला विचारलं होतं आशुतोष गोवारीकर. मापुसकरनी मला विचारलं होतं. पण त्यावेळेला मला खरंच वेळ नव्हता, तर मी ती नाही केली. पण करायला पाहिजे होती, चुकलं असं नाही वाटत. पण मला स्वतःला असं वाटतं ना, की बऱ्याच भूमिकांमध्ये ना तुम्ही करता तुम्हाला सापडत जाईल असं गहिरेपण, अशी खोली, अशा शेड्स त्या भूमिकेमध्ये सापडत जातात तुम्हाला. हो, त्याच्यामुळे असं ही नाही मिळाली, ती नाही मिळाली असं नाही वाटलं मला कधी. तुम्ही लेखन खूप आधी चालू केलं ना, अभिनयाच्याही आधी? नाही. मला वाटतं जवळपास एकाच वेळेला काय त्याला म्हणता येईल, अर्ज टू एक्सप्रेस युअरसेल्फ, म्हणजे स्वतःला व्यक्त करण्याची उर्मी, ही दोन्ही एक. कधी कागदावर, कधी कोणासमोर तरी उभं राहून वगैरे. तसं ते एकाच वेळेला झाली. पण यांनी ॲक्टिंगनी खूप वेळ खाल्ला माझा. म्हणजे तयारीला, याला त्याला असं खूप वेळ लागतो. कुठे जायला लागतं वगैरे. त्याच्यामुळे हे थोडंसं मागे पडलं. पण याच्या लेखनाचं असं झालं की बऱ्याच वेळेला माझ्याकडनं लिहून, जसं मला ही निमित्त म्हणून काही माणसं भेटली ना, तशी मला माझ्याकडनं लिहून घेणारी माणसं भेटली. मला प्रोत्साहन देणारी माणसं भेटली. मला अरे हे पण आपण करू शकतो असं वाटणारे भेटले. त्यातले पहिले मी विनोदी लेखन करू शकतो म्हणून मला सांगणारे पहिले ते म्हणजे आनंद अंतरकर. म्हणजे हंस, मोहिनी, नवल हे 3 जे काढायचे आनंद अंतरकर. त्यांनी मला पहिल्यांदा पत्र पाठवलं. तुम्ही ॲक्टर म्हणून मला माहिती होतात, पण तुम्ही इतकं चांगलं विनोदी लेखन करू शकाल हे आत्ता मोहिनीमधली कथा तुम्ही दिलेली वाचली तेव्हा मला कळलं. त्यांनी मला भयंकर हे वाटलं. तिथे मला म्हणजे आपण लिहू शकतो हा कॉन्फिडन्स मला पहिल्यांदा अंतरकरांनी दिला. तर मी ते एक विनोदी कथा लिहिली होती. ते सुचली कशी हा वेगळा विषय आहे, तो त्याला परत. पण त्याच्यानंतर मग मला निखिल वागळेनी त्यांनी त्यावेळेला षटकार म्हणून एक स्पोर्ट्स फोर्टनाईटली काढलं होतं. तर त्याच्यामध्ये सगळं ग्लोरिफिकेशन स्पोर्ट्समॅनचं असायचं, म्हणजे क्रिकेटर्सचं बहुतेक ग्लोरिफिकेशन सगळं. मी ह्याचं कौतुक, त्याचं कौतुक, ह्याचं अमुक पराक्रम, त्याचे पराक्रम. माझा एकच कॉलम असा होता, गुगली नावाचा कॉलम होता, की त्यांच्या फिरक्या घेतलेल्या असायच्या, त्यांच्या टोप्या उडवलेल्या असायच्या.
तर तो मी लिहू शकेन हा कॉन्फिडन्स मला निखिल वागळेने दिला. म्हटलं अरे नाही, मला असं रेग्युलरली लिहिता नाही येणार. सदर लेखन, कॉलम रायटिंग, डेडलाईन सांभाळून. नाही, तुमच्याकडे ती दृष्टी आहे म्हणे. त्यांनी माझ्या आधी त्याला कळलं. असं जसं ते मतकरी निमायातले अभिन ते म्हणा तुम्ही लिहू शकाल, आपण बघूया करून. आणि त्याचं बरंच झालं. त्याची 3 पुस्तकं झाली, गुगली, नवी गुगली आणि हाऊस दॅट. ती पुस्तकं झाली. तो माझ्यातला तो विडंबनात्मक किंवा तो जो सूर आहे तो निखिल वागळेला आधी कळला. त्याच्यानंतर बोक्या सातबंडे माधव कुलकर्णींनी मला आकाशवाणीसाठी लिहायला लावलं, मुलांसाठी आपण करूया म्हणून. मी शिष्टपणे त्यांना सांगितलं की आता टीव्ही आला, आता रेडिओ कोण ऐकतो, तू लिही. त्याने मग दम भरला आणि मी लिहिलं आणि ते पॉप्युलर झालं. त्याच्यामध्ये बोक्याचा बाबांचं काम मी करायचो, मी श्रुतिका रेडिओ प्लेस. बोक्याचा दादा अजित भुरे होता आणि चिमणरावची माझी जी आई होती ती याच्यात बोक्याची आजी होती, म्हणजे माझी आई परत सुलभा खोरान नाही. तर अशा ती बरीच मंडळी होती आणि ती खूप पॉप्युलर झाली सिरियल. मग त्याच्यावर पुस्तकं यावी स्टोरींची ही दिलीप माजगावकरांनी सांगितलं, राजहंसच्या. आणि राजहंसच्या पुस्तकात मग ती बाजारात आली. श्रुतिकांच्या मी स्टोरीज केल्या, कथा, बोक्या सातबंडे. आणि मग ते एका भागात 5 कथा, असे 3 भाग आले, 15 कथांचे 3 भाग. तर सुरेखा आत्ता त्याची 23वी आवृत्ती चालली आहे, 23rd एडिशन चालू आहे. हे मुलं वाचतात. आणि 4थ्या आणि 5व्या भागासाठी मला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. आता एकूण 10 भाग आहेत. सांगायला ते माजगावकरांच्या लक्षात आलं की याच्यावर स्टोरीज करायला पाहिजे. मग टिपरे सिरियल ज्याच्यावर आली ते माझं ती कॅरेक्टर्स मी निर्माण केली होती. लोकसत्तेच्या लोकरंग पुरवणीमध्ये माझा अनुदिनी म्हणून कॉलम यायचा, ते मी लिहायला लागलो डॉक्टर अरुण टिकेकरांमुळे. ते त्यांच्यामुळे तो कॉलम लिहिला आणि मग ते त्या कॉलमचं पुस्तक झालं. ते पुस्तक केदार शिंदेच्या हातात पडलं. केदार शिंदे म्हणाला की तुम्ही ऍक्टर असल्यामुळे असेल की माहीत नाही मला, पण हे सगळी हे मला दृश्य दिसत आहेत म्हणून, तर तुम्ही याचा आबाचा रोल करा म्हणून. मी लिहिताना मला माहित नव्हतं मी आबा टिपरे करणार आहे. तर असं ते मला टिकेकरांनी लिहायला लावलं. मग सगळ्या अभिनय प्रवासावर मी लिहावं हा माझा पाठपुरावा आणि काय म्हणतात तगादा लकडा लावला मीना कर्णिकनी, की तुम्ही हे अभिनय प्रवासामध्ये लिहिले पाहिजे. मग ती मला बोलतं केलं. ऑडिओ कॅसेट्स 12 ऑडिओ कॅसेट्स एकूण तिने रेकॉर्ड केलं, नोट्स काढल्या मीना कर्णिकनी. आणि मग त्याचं एका खेड्याने पुस्तक झालं. त्याच्यामध्ये 8 आवृत्त्या. त्याचा माझा सगळा जवळजवळ 41 वर्षांचा प्रवास, प्रत्येक रोल ची केलेली तयारी अमुक तमुक त्याचे लिहिलेले एका खेळियाने असं पुस्तक आहे अक्षरप्रकाश. तर असे मला म्हणायचे की ही वेगवेगळी मंडळी मला ह्यांनी लिहितं केलं. तर त्यांचे असे जसे मला ऍक्टिंगमध्ये भेटले तसे हे ते एकाच वेळेला सुरू झालं ते लिहिणं आणि हे. पण मला असं वाटतं की जर थोडंसं ते यांनी वेळ बराच खाल्ला ऍक्टिंगमुळे. त्याला एक ते थोडं काही बैठक लागते, थोडं त्याच्यावर विचार करायला लागतो. तसं नाही, तेवढं नाही विचार करायला लागतो. हे कॉलमचं रायटिंग जास्ती होत गेलं असं. हसवा-फसवी तुम्ही रंगभूमीवर सुद्धा केलंय आणि कॅमेरा समोर सुद्धा केलंय. संहिता तीच, पण त्याच्यात तुम्हाला काय वेगळेपणा जाणवला? ऍक्च्युली हसवा-फसवी नाटक मी माझ्यातल्या लेखकांनी माझ्यातल्या ऍक्टरसाठी लिहिलेलं नाटक आहे ते. म्हणजे एका नाटकामध्ये असे वेगवेगळे रोल्स करता येतील का हे मला करून बघायचं होतं. आणि नाटक कधी असं लिहित नाही जसं मी लिहिलं. ते मी 6 अगदी वेगळे कॅरेक्टर्स त्याला जोडणारं सूत्र सोबत बसलो, असं लिहित नाहीत कधी. पण ते झालं आणि ते सक्सेसफुल झालं. ते मला आधी अपेक्षित नव्हतं एवढं त्याला हे मिळेल. पण त्याचं जेव्हा शूटिंग झालं तर तेव्हा नाटकासारखं शूट केलं. म्हणजे त्याचं वेगळं काही केलं नाही. नाटक चालू आहे, फक्त तिकडे मी अक्षरशः 2-4 मिनिटात एक भूमिका करून दुसरी यायचो. इकडे क्लोजअप असल्यामुळे एक एक्झिट घेतली की शूटिंग थांबत होतं आणि व्यवस्थित मेकअप करून गेटअप चेंज करून मग मी एंट्री घेत होतो. बाकी नाटकासारखं शूट झालं ते सगळं. मी त्याचं तसं काही त्याला वेगळं हे नाही दिलं. स्टेजवर दामोदर हॉल, मला वाटतं दामोदर हॉलमध्ये आमचं परेलच्या तिथे शूटिंग केलं. पण प्रत्येक वेळेला पुरेसा वेळ देऊन मेकअप नीट करून मग पुढची एंट्री घेतो. बाकी तसं ते शूट झालं, ते नाटक म्हणूनच शूट झालं. तुम्ही सगळ्या माध्यमात काम केले, नाटक, मालिका, सिनेमा.
तुम्हाला कुठल्या माध्यमात जास्त काम करायला आवडेल हे मी विचारणार नाही, कारण मला असं वाटतंय पर्सनली की तुम्हाला तिन्ही माध्यमात तेवढीच आवडतात. पण तिन्हीचा वेगळेपण काय सांगाल? नाही वेगळे पण म्हटलं तर आहे, म्हटलं तर नाही आहे. म्हणजे आता कसं आहे, आत्ताच्या मला स्पॉन्सर्ड सिरियल्स माहीत नाही, ते तेवढा त्यांना वेळही नसेल. पण चिमणवरची आम्ही बऱ्यापैकी तालीम करत होतो थोडीशी. आधी तालीम केली जायची आणि मग ते मग ते म्हटलं तर नाटक आणि ह्याच्यामधलं होतं ते शूटिंगचं. सिनेमा ही सिनेमा तेव्हा असं. वेळही होता, तो वेळ काळही होता, वेगळा होता. तसाही होता आणि तो सेटअप वेगळा असायचा. हम्म. आता अधिक रिफाईंड, अधिक सोफिस्टिकेटेड, अधिक टेक्निकली अधिक चांगलं असतं ना सगळं. तर तसे हे नसतं. स्पॉन्सर्ड सिरियल्स मला स्वतःला आता सध्या नाही एवढं हे होत. अगदी रतीब घातल्यासारखं वाटतं असं मला स्वतःला वाटतं, की त्याच्यावर मी स्पॉन्सर्ड सिरियल्स जास्ती नाही हे करत. पण नाटक आणि सिनेमा हे तिन्ही माध्यम आहे. मला स्वतःला वाटतं सुरेखा, की ना शेवटी फरक म्हणण्यापेक्षा तुमची ॲडॅप्टेबिलिटी. म्हणजे तुम्ही एखाद्या नवीन माध्यमावर गेलेला, तुम्ही त्या माध्यमामध्ये स्वतःला कसे ॲडजस्ट करता, ही तुमची ॲडॅप्टेबिलिटी जी आहे, मी नवीन ह्याला सामावून घ्यायची, की नवीन फरक स्वतःला जाणवून घ्यायची, ते भान असण्याची, हे तुमच्या तिथे त्या माध्यमाला सामोरं जायचं एक काय म्हणतात त्याला, ते त्यातलं महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे आता हे सेन्सिटिव्ह माध्यम आहे सिनेमाचं, जे तुमच्या कधी कधी मनातले भाव सुद्धा चेहऱ्यावर दिसू शकतात. इतकी सेन्सिटिव्ह ऍक्टिंग असते. तशी तुम्ही स्टेजवर केली तर काही लोकांना कळणारच नाही. मग तिथे ते भान ठेवायला लागतं, की तुम्ही परत त्यात पुन्हा नाटकाचं असं आहे, की तुम्ही कुठल्या थिएटरला करताय तर तुला माहित असेल कुठल्या थिएटरला करताय. म्हणजे काही थिएटर्समध्ये तुमचा आवाज पोचतो, काही मध्ये पोचत नाही. तुम्ही कुठला नेमका आवाज, किती व्हॉल्यूम ठेवायचा, पिच ठेवायचं, पट्टी ठेवायची, हे तुम्हाला हे करायला लागतं. प्रत्येक थिएटरची गणिती वेगळी असतात. एक झुंज वाऱ्याशी नावाचं नाटक होतं पु ल देशपांडेचं, गंभीर नाटक होतं, अत्यंत गंभीर, पुलंचं असून त्यातला माझा रोल खूप असा इमेज ब्रेकिंग होता. तर ते NCPAला, नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्सला जेवढं रंगायचं तेवढं कुठेच रंगलं नाही. ते इंटिमेट थिएटर होतं. तर हे प्रकार म्हणजे नाटकात सुद्धा प्रकार आहेत असे. नाटकात सुद्धा जसे माध्यमाची ॲडॅप्टेबिलिटी आहे, तशी नाटक म्हटलं तर नाटकाची सुद्धा ॲडॅप्टेबिलिटी आहे. नाटक तुम्ही ते भान तुम्हाला ठेवायला लागतं. तुम्ही एकाच तऱ्हेचा अभिनय सगळ्या स्टेजवर नाही करू शकत. किंवा इव्हन नाटक पण तुम्ही सगळी नाटकं सगळीकडे नाही करू शकत. वासूची सासू माझं नाटक किंवा हसवा फसवी हे मी कुठल्याही प्रेक्षकांसमोर करू शकत होतो. पण तसं सगळं एक झुंज वाऱ्याशी किंवा अशा तऱ्हेचं नाटक नाही करता येणार. नातीगोतीच्या 1-2 प्रयोगाला आम्हाला ओपन एअर थिएटरला वाईट कॉमेंट्स आले होते. नातीगोती आम्ही थांबवलं नाटक असे. म्हणजे इतकं मतिमंद मुलाच्या व्यथेबद्दलचं नाटक होतं, एका कुटुंबाची व्यथा. त्याच्यामुळे मला असं वाटतं, की प्रत्येक नाटकाचा ऑडियन्स असतो, नाटकात थिएटर असतं, तसं प्रत्येक माध्यमाचं एक स्ट्रेंथ आणि लिमिटेशन असं दोन्ही असतात. त्याचं भान ठेवायचा प्रयत्न ऍक्टरला हे करायला लागतो, म्हणजे तो प्रयत्न करायला लागतो. एक प्रश्न आमच्यासाठी म्हणून विचारते, तुम्ही एवढे सक्सेसफुल आहात, यशस्वी आहात, तरी सुद्धा एवढे साधे आहात, सो तुमच्यासारखं व्हायला किंवा जमिनीवर पाय घट्ट रोवून उभं राहण्यासाठी काय करावं आम्ही? नाही, साधं असणं मला असं वाटतं का तुमच्या स्वभावाचा काही पिंडाचा भाग आहे. पण साधं दिसणं हे जेन्युइन असतं. म्हणजे आता मी साधं दिसण्याची मी ऍक्टिंग करत नाहीये. मी कसं बघा सिंपल आहे बघ असं मी ऍक्टिंग करत नाही. ते तुमच्या, मला असं वाटतं की ते तुमच्या एक याचाच भाग असतो, जे एक खरेपणा तुमच्या वागण्यातला. आणि दुसरं थोडं फिलॉसॉफिकल थोडं उत्तर द्यायचं म्हणजे हे तुमची पॉप्युलरिटी जी आहे किंवा जे तुमचं हे आहे ते किती काळ टिकणार आहे आपण विचार ठेवायला लागतो. मग तुमची सिरियल चालू आहे समजा, तर मी असं बघितलेलं आहे की सिरियल एक दोन सिरियल नंतर लगेच ते सुपरस्टारच होतात. तर तुमची सिरियल संपली किंवा आमू संपलं तर हे क्षणभंगूर असणं, ते लक्षात त्याचं भान असायला हवं. मग तुमचे आपोआप तुम्हाला कळतं की आपण आहोत तेवढे ठीक आहोत असं. आणि दुसरं मी म्हटलं तर आपण स्वभावाचा आणि पिंडाचाही भाग आहे. म्हणजे मला स्वतःला या माध्यमामध्ये असून मला खूप म्हणजे आता तू सांगितलं तर काय आत्मप्रौढी मला माहीत नाही, पण मला स्वतःला
लो प्रोफाईल राहायला आवडतं मनापासून. यात कुठे फिरकी नाही, बिरकी आम्हाला नाही. नाही, आम्हाला माहिती खरोखर आहे. म्हणजे असं मला हो. हॅलो हॅलो हो. असं नाही आवडत. हो. हा स्वभावाचा भाग झाला. मला स्वतःला एक प्रायव्हसी जपणं वगैरे असं नाही म्हणत. मगाशी तुम्ही म्हणालात की तुमच्या बायकोला किंवा मुलाला ते आवडत नाही, पण मला असं वाटतं तुम्हालाही फार नाही नाही आवडत. आता काही आवडत गोष्टी नाही. करायला लागतात. सेलिब्रेशन असेल, अमुक असेल, कुठलं रेड कार्पेट वॉक असेल, मी एन्जॉय नाही करत. कधी जायला लागतं तुम्हाला असेल काय कोणाचं हे असेल काय तर जायला लागतं. पण मी ते मनापासून एन्जॉय करत नाही. मला आपले काय म्हणेल त्याला ज्यांच्यामध्ये तुम्ही कम्फर्टेबल असतात त्या ग्रुप बरोबर बोलणं तसं जास्ती हे होतं. असं ते ग्लॅमर किंवा असं हे नाही. म्हणजे ते लो प्रोफाईल मला लो की असणं, लो प्रोफाईल असणं हे मला स्वतःला म्हणजे तुम्हाला काय दाखवायचं तर तुम्ही वेगळं कॅरेक्टर बनवून लोकांसमोर दाखवा. ते कॅरेक्टर वेगळं असतं. पण नेहमीचा मी आणि ते कॅरेक्टरमधला मी ह्याच्यामध्ये फरक असतो. तो मी त्यातलं कुठलंच मी केलेलं कॅरेक्टर माझ्यासारखं नाहीये. दिलीप प्रभावळकर त्याच्यात नाहीये. मी माझी ऍक्टिंग केलेली नाही. मी कसा आहे ते मलाही कळलेलं नाही अजून. मला असं वाटतं की आपल्या इंडस्ट्रीमध्ये हे घडलंच नसेल जे तुमच्या बरोबर झालं की 3 भले मोठे अवॉर्ड्स एका मागोमाग एक तुम्हाला मिळत गेले. आय थिंक एखाद दुसऱ्या वर्षाच्या अंतरावर. हा ते एक संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला होता. द कॉन्ट्रीब्युशन टू मराठी थिएटर. मग गांधींच्या रोलसाठी नॅशनल अवॉर्ड मिळालं फिल्म मधले. आणि साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला बोक्या सात बड्डेसाठी. हे एका वर्षी नाही पण काही वर्षाच्या अंतराने तिन्ही मिळाले. तर ते त्यातला अर्थात मला गांधी आणि संगीत नाटक अकादमीचा झालाच. पण मला खरं विचारशील तर मला जास्ती आनंद बोक्याला मिळाला झाला. म्हणजे एक लेखनाला माहीत नाही का पण लेखनाचं ते तुमचे तुम्ही असताना म्हणजे ते असे तर ते बोक्या सात बड्डेला साहित्य अकादमी पुरस्कार तो कलकत्त्याला मिळाला होता. संगीत नाटक अकादमी आणि नॅशनल अवॉर्ड दिल्लीला झाला. तर तो आनंद जास्ती होता. तुम्ही इतकी वर्ष काम करताय आणि सगळ्या क्षेत्रात काम करताय. काही करायचं राहून जातंय किंवा एखादी अशी गोष्ट आहे जी मला करायचीच आहे असं आहे का? करायचीच आहे असं स्पेसिफिकली डोळ्यासमोर येत नाही माझ्या. पण मला असं वाटतं की ती अखंड प्रोसेस ती प्रक्रिया ही तुम्हाला एक आनंद देऊन जाईल. नंतर ती आव्हानात्मक असेल, वेगळी असेल खूप. आणि त्या प्रक्रियेदरम्यान किंवा ती प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आविष्कार तुम्ही जेव्हा कराल त्या प्रयाचा ती तुम्हालाही चकित करेल. तुम्हालाही अनपेक्षित असेल की हे मी कसं काय करू शकलो. असं जर काही म्हणजे सबकॉन्शियस लेवलला तुम्ही काही असे ती करू शकला. ते काही अंशी चौकट राजामध्ये असं झालं होतं. मी काही त्यातल्या एक्सप्रेशन्स किंवा काही त्यातले जे हे होते ना ती ऑलमोस्ट उत्स्फूर्तपणे केलेली भूमिका होती. कारण तयारीला वेळच नव्हता मला आयत्या वेळेलाच माझ्या गळ्यात टाकलं ते. तर मी टेन्शन भयंकर होतं. तर तसं तुम्हाला एक अनामिक त्याच्यामध्ये एक हुरहुर असते, अनामिक कुतूहल असतं, अनामिक टेन्शन असतं, आव्हान असतं आणि मग अनामिक समाधान आणि आनंदही असतो त्याचा अशा भूमिकेचा. ती आत्ता सांगता येणार नाही अशी. पण त्याच्यामध्ये अशी एक अनिश्चितता जी असते ती तुम्हाला आकर्षित करते. की अशी एखादी भूमिका यावी की अजूनपर्यंत केलेली नाहीये आणि ती करताना तुमचं टॅलेंट आणि तुमचं एकूण हे कसाला लागेल अशी एखादी भूमिका असावी. आणि दुसरं असं मला वाटतं की अशी ती भूमिका असावी की तिथे थोडा एक काय त्याला म्हणता येईल अमूर्तता म्हणजे ही दिसते भूमिका ती लोकांना चांगली वाटते, पटते. पण याच्या पलीकडे पण ह्याच्यामध्ये काही आहे, ह्याच्यामध्ये पलीकडे काही असू शकेल असं त्यांना वाटायला लावण्याची क्षमता तुमच्या ऍक्टिंगमध्ये पाहिजे. म्हणजे हा दिसतं हे एवढं आहे पण ह्याच्या पलीकडे पण काहीतरी ह्याच्यात आहे असं न सांगितलेली न व्यक्त केलेली त्याच्या भूमिकेमागचं ते एक वलय किंवा पॉसिबिलिटी शक्यता या प्रेक्षकाला जाणवायला हव्यात. ती अमूर्तता म्हणजे न व्यक्त करता न सांगता सुद्धा त्यांना त्यांची एक काय म्हणेल त्याला
उत्सुकता हां, त्याने उत्सुकता हम्म. वाढवण्याची क्षमता हम्म. तुमच्यामधली. तर असं अशी भूमिका असावी. पण ते कॉम्प्लिकेटेड आहे जरा. हम्म. सांगणं तसं मला बरोबर शब्दात कळत नाही. पण एक ते त्यातला एक हा प्रकार आहे की अजूनपर्यंत न मिळाली तुम्हाला. पण त्याच्यात तुम्ही करता त्याच्या खोलात जाऊ शकाल हम्म. आणि त्याचे अनेक पदर तुम्हाला अनेक पदर, अनेक स्तर हम्म. अधिक मिळू शकतील. हम्म. अशी भूमिका मिळावी. ती करता मला असं तुम्ही वाटतं पण ते त्यात रंगून जावं. तुम्हीच लिहू शकाल तुमच्यासाठी. मला माहित. दिलीप काका, खूप छान वाटलं. खूप बरं वाटलं. एकतर तुम्ही दिल के करीबमध्ये आलात आणि इतका वेळ दिलात, भरपूर गप्पा मारल्यात आमच्याशी. थँक्यू सो मच. मला आत्ता जे काय आठवलं ते मी सांगत राहिलो. आणि मुख्य म्हणजे मला वाटतं सुरेखा, की आज आपण बोललो ना, ते खूप वेळा बोललं गेलं नाहीये. हां, म्हणजे आजचे ते विषय किंवा आजचे ते एक होते. होपफुली ते खूप वेळा सांगितले गेलेले नाहीये. ही जवळची माणसं किंवा अननोन गोष्टी ज्या न सांगितलेल्या किंवा भूमिका आणि वेगवेगळ्या. ते सगळं तुम्ही दिल के करीबमध्ये सांगितलं त्याबद्दल थँक्यू सो मच. ओके. तुम्ही सगळेजण ऑलवेज पाहत राहा दिल के करीब.